माझं नाव अनिल कोलते आहे. शिक्षण माझं झालं MSc BEd. MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केली आणि BEd केले. BEd करून मी MPSCची तयारी जवळपास 3 वर्ष केली. पण मी BEd केलं असल्यामुळे मग शिकवण्याचा एक जास्तच पॅशनेट होतो, शिकवायला खूप जास्त. मग शाळेत जॉब केला एका इथली पुण्याचीच एक संस्था होती औरंगाबादला, MITची, कुतरूडचं MIT, त्यांची एक संस्था आहे औरंगाबादला, तिथे जॉब केला. मग MPSCचा अभ्यास तसा फुल टाईम केलाच नाही कधी, पार्ट टाईमच केला. त्यातही मग 3-4 प्री आणि 2 वेळेस मेल्स पण दिल्या. बट त्याला पण म्हणतो ना की डेस्टिनी माहिती नसते आपल्याला, आपली कुणालाच माहिती असते तर बाहेर जायला असते. बट माहिती नाही ते पण एक प्रकारे बरंच आहे, म्हणजे आपल्याला शोध घेत घेत त्या मार्गाने चालत तरी राहावं लागतं कधी कधी. डेस्टिनी माहीत असतं तर मग सगळ्यांना अगोदरच खूप जास्त अहंकार झाला असता ना, डेस्टिनी मी तर कलेक्टर होणार आहे, मी काही पण केलं असतं आज, कारण मला माहीत असतं मला प्रवास तिथपर्यंत आहे किंवा मग असं असं असणार आहे माझ्याकडे. डेस्टिनी कुणालाच माहिती नाही काय होणार पुढे आपलं उद्या. आपले प्रयत्न असतात फक्त चांगल्या मार्गावर चालणं, चांगले कामं करणं, प्रामाणिक प्रयत्न करत राहणं, जे आपल्याला हवं आहे ते मिळवण्यासाठी. मग MPSCत काही विशेष इंटरेस्ट नव्हताच, त्यामुळे मग टीचिंगवरच फुल फोकस केला. टीचिंग करता करताच मग MPSCमध्ये पण टीचिंग सुरू केलं. MPSCमध्ये टीचिंग सुरू केल्यानंतर मग पुस्तक पण लिहिलं, सायन्स, जनरल सायन्स, कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाने, जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये बरेच विद्यार्थी वापरतात सध्या. मग आणि ते पुस्तकाने पण बऱ्यापैकी जिथे मी प्रत्यक्षाने पोहोचू शकलो तिथे पुस्तकांच्या स्वरूपात पोहोचलो. आणि पुस्तक फक्त आता सायन्सच्या बाबतीत काय करतात मुलं माहिती आहे का, मोस्टली सायन्सचं पुस्तक निवडायचं म्हटलं ते कलरफुल रंगीत बिंगीत निवडतात. डेटा त्यांना काही घेणं नसतं, ते चित्रमित्र पाहायला आवडतं, ते कलरफुल थोडंसं. मी सुरुवातीला असा विचार केला होता की नको, ऑलरेडी MPSC करणाऱ्या मुलांना खर्च खूप जास्त असतो, क्लासची फीस, बाकीचे बुक्स वगैरे, बाकी सगळं राहण्याचा खाण्याचा खर्च वगैरे वगैरे वगैरे. आपण मिनिमम कॉस्ट आणि त्यातून मॅक्सिमम विद्यार्थ्यांना कसं आउटपुट भेटेल पुस्तक या हिशोबाने पुस्तक बनवलं. पण आता सध्या आता सगळे जेवढे शॉपवाले ते सगळे फोन करून सांगताय मला मागचे 6 महिने, सर पुस्तक कलरफुल करा, पुस्तक कलरफुल करा, तुमच्या पुस्तकामध्ये डेटा खूप आहे, खूप माहिती छान आहे, मुलांना आवडतं पुस्तक, पण आता कलरफुल. आता फायनली मी तो निर्णय घेऊन टाकलेला आहे आणि काम पण सुरू आहे बऱ्यापैकी, अर्धेच वर झाले. बायोलॉजी पूर्णपणे कलरफुल होऊन गेले. आता राहिलं फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 पार्ट राहिले, ते लवकर होऊन जाईल. हार्डली दिवाळीपर्यंत आपलं सुद्धा पुस्तक मार्केटमध्ये एकदम रंगीबेरंगी, भरपूर इमेजेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा आणि भाषा जी आहे पुस्तकात येते. त्यानंतर मग मी आता लास्ट 2 इयर बिफोर इंग्लिशमध्ये पण सायन्स लिहिलं. बट बऱ्याच मुलांची मागणी दिली, सर कॉम्पिटेटिव्ह सायन्समध्ये एवढा छान डेटा आहे, तो जसा तसा ट्रान्सलेट करा. मी नेमकं इंग्लिश बुक लिहिताना ते डोक्यातच नाही ठेवलं की हेच ट्रान्सलेट करावं म्हणून. मी इंग्लिश बुक थोडंसं CBSE लेवलचं लिहिलं, NCERT लेवलचं. थोडंसं लँग्वेज त्यात चेंज झाली आणि डेप्थ पण चेंज झाली, म्हणजे हे ते मॅच नाही झालं. बघू प्रयत्न आहे याला ट्रान्सलेट करण्याचा पुढच्या एडिशनला. पण सध्या इंग्लिश एडिशन पण आहे, जनरल सायन्स नावाने. प्लस तिसरं एक बुक आहे, मी एक स्टेट बोर्डचं कंपॅरिझन केलं, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी सायन्सचे सगळे बुक्स एकत्र कोण टाकले. तुम्हाला 7-8 पुस्तकं घ्यायचं तर क्लासने एकच पुस्तक तुम्हाला ते सगळं वाचता येईल, सगळं बेसिक सायन्स. प्लस त्याच्यामध्ये 8वी 9वी आणि 10वी NCERT मध्ये मराठी ट्रान्सलेट केली, ज्यांना इंग्लिशची अडचण आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांना इंग्लिश हवं आहे त्यांच्यासाठी तर मग आहेत सगळे बुक्स अवेलेबल, त्यातून पण करू शकता बेसिकचे काय. ठीक आहे, तर हे झालं माझ्याबद्दल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी मूळचा औरंगाबादचा, औरंगाबादला क्लास आहे माझा, विनर्स करिअर पॉईंट नाव आहे. आणि त्या क्लासमध्ये आम्ही 4 जण पार्टनर आहोत. मागच्या 10 वर्षांपासून, 10 वर्षांपेक्षा जास्त वेळ झाली आम्हाला तो क्लास स्टार्ट करून औरंगाबादला. आणि औरंगाबादचा किंवा मराठवाड्यातला टॉपमोस्ट क्लास आहे, रिझल्टच्या दृष्टिकोनातून पण आणि फॅकल्टीच्या पण दृष्टिकोनातून. 4 मी एक बाळासाहेब शिंदे सर आहे मराठी इंग्लिश व्याकरणचे, एक विठ्ठल कुंबळे सर आहे, याला तुम्हाला पण असतील इकडे हिस्ट्रीला, आणि एक प्रशांत कदम सर, असे 4 जण आहेत.
2015 किंवा 16 पासून आहे, 15च आहे, एक्झॅक्ट आठवत नाही. 2012 पासून तसं मी पुण्यात येतो. पुण्यामध्ये मी अगोदर एका ठिकाणी क्लासेस घ्यायचो, नंतर मग भगीरथमध्ये स्टार्ट केलं. सो 2015-16 हे 22 6-7 वर्ष झाले भगीरथमध्ये सगळे बॅचेसला सायन्स मीच शिकवते. म्हणजे आता हे कोरोनामध्ये ही सध्या अशी स्थिती आहे. नाहीतर मी जेव्हापासून भगीरथला आलो मी अशा बॅचेस पाहिल्या आहेत भगीरथच्या 4 बॅचेस. आणि हे सगळे जे हॉल आहेत, हा पण आणि तो ओव्हरलोड हाऊसफुल. हे जे स्टेअरकेस आहेत ना, त्या पायऱ्यावर पण मुलं बसले. आता तुम्ही इथे हाडले एका व्यक्तीवर 6-8 मुलं बसलेली बघितले त्यांच्यावर. एवढं भयंकर म्हणजे ह्या क्लासची क्रेज खूप आहे महाराष्ट्रामध्ये, स्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे. आणि त्याचं मुख्य कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की क्लासमध्ये रंजन कोळंबे सर स्वतः शिकवतात, ज्यांचे पुस्तकं सगळे मुलं वापरतात. अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलांकडे तुम्हाला इको क्वालिटी म्हटलं की पहिलं नाव येतं कोळंबे सरांचं. त्यामुळे मग तेच स्वतःकडे शिकवतात. त्यामुळे मुलांना ते काय मोस्टली आणखी अनुभव आहे स्पेशली भगीरथच्या बाबतीत. कारण मी आणखी पण बऱ्याच ठिकाणी घेतो क्लासेस, आधीमध्ये सेमिनार वगैरे घेतो. भगीरथचे मुलं जे आहेत ना, क्वालिटी वाईज जर विचार केला तर म्हणजेच त्यांचं जे बेसिक खूप क्लिअर असतं. बरेच जण एकतर सेल्फ स्टडी करून किंवा मग त्यांच्या लोकल्स नेटिव्ह प्लेसेस म्हणून काही क्लासेस वगैरे करून अभ्यास करून वगैरे आलेले असतात. म्हणजे फ्रेशर्स जरा कमी असतात असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. तुमच्याबद्दल माहिती नाही मला, तुम्ही सांगा तुम्हाला ते नंतर हळूहळू. ठीक आहे, तुम्हाला विचारेल मी तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा. ठीक आहे, तर हे झालं तर सगळं माझ्याबद्दल. तुमच्याबद्दल, तुमच्यापैकी किती जण सायन्स आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या आहेत? फक्त हातवर द्या. चला, सो ऑलमोस्ट डॉमिनन्स आहे, मोर दॅन 90%. ठीक आहे, सो मग इट्स गुड. याचा अर्थ असं होत नाही बाकीच्या आर्ट्सवाल्यांनी संन्यास घेऊन टाकायचं लगेच. जस्ट मी यासाठी विचारत असतो की प्रमाण दिवसेंदिवस माझं ऑब्झर्वेशन, जेव्हा मी पहिल्या बॅचला शिकवलं होतं तेव्हा हा रेशो 50-50 किंवा 60-40 असेल. पण नंतर जे प्रत्येक बॅचला हा रेशो वाढतच गेला. कुठला? सायन्स इंजिनिअरिंगची मुलं वाढत गेले आणि त्या कम्पॅरिझनमध्ये आर्ट्स. आणि ते एक काळ असं होतं एमपीएससी. मी जेव्हा एमपीएससी करायचो तेव्हा 90% मुलं आर्ट्सचेच मुलं एमपीएससी. म्हणजे ते असं काय म्हणतात, विधिलिखित होतं, ते असं अघोषित नियम झाला होता तो की आर्ट्सच्याच मुलांनी एमपीएससी करायचं, बाकी कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंगच्या मुलांनी ते बिलकुल इकडे बघायचंच नाही. म्हणजे त्यांच्या याच्यात नव्हतंच ते, त्यांच्या विचारात येईल की असं काय असतं म्हणून. पण आपल्याला माहिती आहे की सॅच्युरेशन प्रचंड झाले आता सगळ्या क्षेत्रामध्ये. ना इंजिनिअरिंगला जॉब आहे, ना MBBS BMS करून जॉब आहे, आणि बाकीचं तर विचारलंच नको मग. त्यामुळे मग सगळा क्राऊड जो आहे तो कुठे गोळा झाला? एमपीएससी. कारण आता हेच एक सेक्टर असं राहिलंय जिथे आपल्याला आपल्या टॅलेंटवर काहीतरी आपल्या करिअरसाठी काहीतरी करता येतं आपल्या अभ्यासासाठी. विशेष म्हणजे तुम्ही सायन्स असो इंजिनिअरिंग असो, सुरुवात सगळ्यांना एकाच ठिकाणून करायची. म्हणजे स्टार्टिंग लाईन सगळ्यांसाठी सेम असेल. पुढे तुमचं पोटेन्शियल मॅटर करतं की तुमच्याकडे किती क्षमता आहे, तुम्ही किती फास्ट सगळ्या गोष्टी शिकतात, कव्हर करतात, ग्रास्पिंग कसं आहे तुमचं, स्पीड आणि प्लस ॲक्युरसी कशी, आणि किती लवकर समजून घेता तुम्ही हे एमपीएससीचं मायाजाळ, किती लवकर समजून घेता. हे खूप मॅटर करत लक्षात ठेवा. इथे फक्त अभ्यास करणारा विद्यार्थी नकोय, पुस्तकी किडा नकोय जो फक्त अभ्यास करणार. इथे असा विद्यार्थी पाहिजे ज्याच्या डोक्यात अभ्यासाबरोबर बाकी सगळी स्ट्रॅटेजी पण पाहिजे. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपलं टार्गेट फिक्स पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे नेमकं, म्हणजे तुम्हाला काय व्हायचं आहे नेमकं, तुमचं काहीतरी स्वप्न पाहिजे परफेक्ट, म्हणजे तुम्हाला त्या दिशेने वाटचाल करत आहे. विस्कळीतपणा नको, असं आपण धरसोड पण नको, हे करू ते करू ते करू ते करू, मध्येच कंबाईन कर, ग्रुप बीच कर, ग्रुप सीच कर, सरळ सेवाच कर, राज्य सेवाच कर, UPSCच कर, स्टाफ सिलेक्शनच कर, रेल्वेच कर. नाही करा, हरकत नाही, पण फर्स्ट ऑफ ऑल स्टडी, अभ्यास करा पाहिजे. मिनिमम तुमचं एक वर्षभराचा तरी अभ्यास व्हायला पाहिजे हे सगळं करण्यासाठी. मग नंतर तुम्ही ठरवा, एक टार्गेट फिक्स करा राज्यसेवा करायची, आणि ॲडिशनली त्याच्यासोबत अभ्यास झाल्यानंतर मग दुसऱ्या परीक्षा पण देत राहा. कारण सगळ्यात पहिलं आपलं टार्गेट पाहिजे की कुठला तरी जॉब भेटला पाहिजे. तो राज्यसेवेतून भेटतो ना, कारण सिलेबस सगळीकडे 80% जास्त सेम असतो. पॅटर्न फक्त समजून घ्यावा लागतो, बाकी काहीच नाही. आणि दुसरा महत्त्वाचा
फक्त अभ्यास करणं गरजेचं नाही. सगळे मुलं अभ्यासच करतात, लाखो मुलं परीक्षा देतात. दर प्री एक्झामला 2-3 लाख मुलं असतात, जागा असतात 200, 300, 400 आणि सिलेक्ट होतात फायनली त्यातले. म्हणजे मेन्सला क्वालिफाय होतात काही 1000 आणि त्यातले इंटरव्ह्यूला तर काही 100. हा रेशो जर बघितला तर आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं, खूप सॅच्युरेशन आहे. मग हे जे सिलेक्ट होणारे क्वालिफाय होणारे जे मुलं असतात ना, हे पण अभ्यास करतात, बाकीचे पण अभ्यास करतात. पण फरक काय पडतं नाही, म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचं की व्हॉट दॅट सक्सेसफुल स्टुडंट्स डीड एक्स्ट्रा. त्यांनी काय वेगळं केलं नेमकं किंवा काय जास्त केलं नेमकं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर त्यांच्या डोक्यामध्ये असतं एक परफेक्ट स्ट्रॅटजी, म्हणजेच परफेक्ट कॅल्क्युलेशन्स. प्री ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे, म्हणजे ती फक्त तुम्हाला मेन्स देण्यासाठी एलिजिबल बनवते. याचा तुमच्या पुढच्या याच्याशी काही संबंध नाही. हे मार्क्स तुम्ही इकडे किती घेत आहेत. तुम्हाला प्रीसाठी प्लॅनिंग पण असंच करावं लागेल की तुम्ही क्वालिफाय झाले पाहिजे एनी हाऊ. आणि आता थोडंसं सोपं केलं आहे पण ह्या एक्झामपासून येणार आता 21 ऑगस्टच्या. आता सीसॅट क्वालिफाय झाले, त्यामुळे तुम्हाला आता मॅक्सिमम फोकस GS वर करायचं आहे. बट त्याचा अर्थ असं होत नाही की तुम्ही सीसॅटला निग्लेक्ट करायचं, कारण 66 पण घेणं काही जोक नाही. 66 मार्क्स घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये आउट ऑफ 200. मग त्याचं पण आपण थोडंसं प्रॅक्टिस, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स किंवा एवढा अभ्यास करून ठेवायला पाहिजे की 66 येतीलच आपल्याला 2 तासामध्ये त्याला प्रॉपर वेळ देऊन. मग राहिलं फोकस होतं GSचा. आता जनरल स्टडीजमध्ये काय कट ऑफ येईल, किती मार्क पडतील याचा सध्या काहीच अंदाज नाही आहे. मग आपण आता सध्याचा जर कट ऑफ बघितला, आताचा लेटेस्ट स्कोर ॲव्हरेज मुलांचे सीसॅटमध्ये 140, 150 कॉमन स्कोर. कुठल्या मुलांचे बोलते मी, जे मेन्सला क्वालिफाय झाले. बाकी तर मग 110, 120, 100 भरपूर आहेत. जे मेन्सला क्वालिफाय झाले त्यांचा सीसॅटचा ॲव्हरेज स्कोर 130, 140 आणि GSचा 100च्या आसपास, 100, 110. आता सीसॅटच क्वालिफाय झालं, मग त्याचा काही विषयच नाही मेरिटमध्ये. आता सगळा फोकस आला GSवर. मग आता GSचा कट ऑफ काय लागेल. मग आता आपण आता सध्या तर प्रिडिक्ट नाही करू शकत. हे केव्हा प्रेडिक्ट करता येईल, जेव्हा पेपर आपल्या हातात पडेल तेव्हा. मग कट ऑफ कसा ठरणार, पेपरचं डिफिकल्टी लेवलवर ठरणार. मग आयोगाची MPSCची एक टेंडेन्सी आहे, एक मेंटॅलिटी आहे आणि ती टेंडेन्सी आयोग कधीच बदलत नाही. लक्षात ठेवा, कुठली आयोग कधीही कुठल्याही MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या माइंडमध्ये असा विचार कधीच येऊ देत नाही की MPSC काय होऊन जातं, चिल्लर आहे. बिलकुल नाही. MPSC त्याचा धाक जो आहे ना, MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये कायम ठेवतो. म्हणजे कुठलाच विद्यार्थी तुम्हाला असं भेटणार नाही MPSC काही नाही होऊन जाणार, कोणीच म्हणणार नाही तुम्हाला. प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला हेच म्हणेल सक्सेसफुल किंवा परीक्षा दिला MPSC नाही बाबा, अभ्यास करावा लागतो, प्रॉपरच करावं, सिरियसलीच करावा लागतो, खूप करावा लागतो. त्यामुळे हे तर क्लिअर पाहिजे आपल्याला, एकदम क्रिस्टल क्लिअर की कट ऑफ जो काही असणार आहे पेपर टफच असणार आहे. म्हणजे आपण ॲव्हरेज जर बघितलं सरासरी मोर दॅन 50-55% वुड बी द सेफ स्कोर. 200 पैकी आपण जर समजा 100, 110, 120 पर्यंत जर पोहोचू शकलो तर आपण सेफ झोनमध्ये राहू शकतो. मग आपण इनिशियल टार्गेट तेच डोक्यात ठेवायचे, आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचे 120 पर्यंत मॅक्सिमम पोहोचेल, 120 पर्यंत पोहोचायचे. बट इट डिपेंड्स हा पेपर कसा आलाय. पेपर जर खूपच टफ असला तर 100 पर्यंत पण पोहोचणार आहे मूल लक्षात. खूपच टफ आला तर, मॉडरेट आला तर 110, 120 पर्यंत जातो. इझी हा शब्द आयोगाच्या डिक्शनरीमध्ये नसतो लक्षात. इझी हा शब्द आयोगाच्या डिक्शनरी शक्यच नाही. इझी हा प्रकारच नाही लक्षात. इझी कोणाला ते पण सांगतोय. इझी म्हणजे मग ते एक तर ऑलरेडी पोस्ट होल्डर मुलं आहेत ज्यांच्या 4-5 मेन झाल्या, 2-3 इंटरव्ह्यू पण झाले, त्यांच्यासाठी इझी. कारण त्याला इतके परफेक्ट झाले असतात त्यांच्यामध्ये की त्यांना कट ऑफ समजा 120 लागला, आता असं गृहीत धरत एकाच पेपरचा, किंवा पहिले 400 पैकी लागायचे ना, 400 पैकी समजा 210 लागला, 220, यांचे मार्क 280, 300 असायचे. 300 कोणाचे, जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत, 4-5 मेन झाले, 2-3 इंटरव्ह्यू झाले, खूप परफेक्ट अभ्यास झाला, त्यांची गाडी एकदम डोळ्यावर आहे लक्षात. सो त्यांना तर पकडायचं नाही इकडे, ते तर आपल्या कॉम्पिटिशनमध्ये नाहीच. आपण आपला विचार करतोय. आपल्यासाठी 120 सध्या GSचा जो काही आहे वेटेज 120 मार्क्स आपल्याला घ्यायचे GS मध्ये. 120 मार्क्स, 120 प्लस मिनिमम असं कन्सिडर करा. मॉडरेट असेल तर मे बी कमी जास्त पण होऊ शकतो, पण आपण एक प्लॅनिंग करायची, स्ट्रॅटेजी करायची, काहीतरी आपल्या डोक्यात ठेवायचं. सो 120 मार्क्स जर आपल्याला घ्यायचे GS मध्ये, सो किती सब्जेक्ट्स आहेत, 7 सब्जेक्ट्स आहेत GS मध्ये, बरोबर. 7 सब्जेक्ट्स आपल्याला क्वेश्चन वाईज बायफर्गेशन पण माहिती पाहिजे. 7 पैकी 5 जे सब्जेक्ट्स आहेत ना, 15 मार्क्स
each subject. 15 into 5, 75 questions, 5 subject आहेत. कुठले कुठले? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स. कळलं का? कुठले कुठले? हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि करंट यांच्या 15 क्वेश्चन्स पर सब्जेक्ट येतात इंटू 5 सब्जेक्ट म्हणजे 75 क्वेश्चन्स येतात. क्लिअर? सायन्स, जनरल सायन्सचे 20 किंवा 21 प्रश्न असतात आणि एन्व्हायरमेंटचे 4 किंवा 5 प्रश्न असतात. म्हणजे सायन्स आणि एन्व्हायरमेंट म्हणून 25 क्वेश्चन्स असतात. विज्ञान आणि पर्यावरण. क्लिअर का? मला आपली स्ट्रॅटेजी कशी पाहिजे? आता प्रत्येकासाठी वेगळे रूल्स, वेगळे लॉजिक लागू होतील. लक्षात ठेवा, कारण प्रत्येकाच्या कॅपॅसिटीज, प्रत्येकाचे पोटेन्शियल वेगळे असतात. लक्षात ठेवा. आणि एमपीएससी मध्ये तोच विद्यार्थी यशस्वी होतो जो स्वतःचे पोटेन्शियल ओळखतो आणि नॉट जस्ट पोटेन्शियल, तो स्वतःचे विकनेस पण ओळखतो. कळलं का? कारण तुम्हाला दोघांचा बॅलन्स साधायचा आहे. कोणाचं दोघांचा? तुमच्या पोटेन्शियलचं पण तुमच्या विकनेसचं पण. मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात माहिती का? सुरुवातीला त्यांचे जे पोटेन्शियल्स आहेत ना, त्यांची ज्या क्षमता आहेत, त्यांचे जे पॉझिटिव्ह चांगले विषय आहेत ना, स्ट्रॉंग, त्याच्यावरच फोकस करत बसतात. तेच लेक्चर करतील, तेच दिवसभर रीडिंगमध्ये तेच पुस्तक घेऊन बसतात, रिव्हिजन पण तेच करतील, क्वेश्चन पण तेच सोडत बसतील. हे चुकीचं आहे. तुम्हाला तुमचे पोटेन्शियल ओळखून तुम्हाला हे ठरवायचं की तुम्हाला फोकस कशावर जास्त करायचा आहे. ज्या विषयामध्ये मी अभ्यास करून, समजा मी सायन्सचा अभ्यास केला आणि पेपर दिला, समजा मी 21 प्रश्न सोडवले असे इमॅजिन करूया. 21 पैकी मला माहिती आहे का, आता मी अनुभव घेतला 2-3 पेपर सोडून की माझे 17-18 क्वेश्चन्स बरोबर येतातच, आरामशीर येतात. मग मी आता त्याच्यासाठी विज्ञानाचा आणखी जरी 8-10 तास जरी अभ्यास केला तर त्या 17-18चे 21 होणारच नाही. लिहून घ्या, मी माझ्यावर होतो. मग मी तरीही विज्ञानाचंच पुस्तक घेऊन बसणं दिवसभर, विज्ञानाचं लेक्चर ऐकत बसणं हा वेडेपण आहे. हे मला कधीच यशस्वी बनवू शकत नाही, शक्यच नाही. आपल्याला मला काय माहिती तुम्हाला, म्हणजे तुम्हाला, मला आता समजा जिओग्राफी येतच नाही, जिओग्राफीचे पेपर सोडवले 15 पैकी 5च प्रश्न येतात मला, ॲव्हरेज सरासरी 4-5 पेपर सोडून बघितले मी, बाकी 10 प्रश्न कळतच नाही मला. आणि मी जिओग्राफीचे फक्त लेक्चर ऐकतोय थोड्या वेळसाठी, नंतर पुस्तक पण हातात घेत नाही, काहीच नाही. रिझल्ट येणारच नाही माझं फायनली. म्हणजे मला फोकस करायला ना जिओग्राफीवर, मला ते जिओग्राफीचे 5 जे प्रश्न आहेत ना, तो स्कोर वाढवून द्यावा लागेल 10, 11, 12 पर्यंत. तेव्हा माझा रिझल्ट येईल, तेव्हा मी क्वालिफाय होईल. लक्षात समजले का? आपली सगळ्यात पहिली चूक कळली का? कुठली सगळ्यात पहिली चुकीची स्ट्रॅटेजी आपण काय वापरतो? कुठली? जे विषय आपल्याला आवडतात, जे आपले ऑली स्ट्रेंथ आहेत, आपण त्यांचाच पुन्हा अभ्यास करत बसतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काही स्कोर वाढणार नाही, स्कोपच नाही. कळलंय का? पहिलं काय पाहिजे तुम्ही? स्कोप कुठे, स्कोर कुठे वाढणार आहे तुमचा, कुठले सब्जेक्ट तुम्हाला प्री क्वालिफाय होण्यासाठी उपयोगात येऊ शकतात जास्त, तुम्हाला कुठे वर्क करणं जास्त आहे. आणि प्रत्येकाचे स्ट्रेंथ विकनेस असतात ना वेगळे. लक्षात ठेवा, काही मुलांचं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी एकदम ओके मध्ये येतं, आणि त्याच्या उलट काही मुलांचं इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट एकदम भारी असतं. कळलंय का? मात्र असं तर फार क्वचित पाहायला मिळतं कॉम्बिनेशन सगळंच ओके, फार क्वचित, खूप रेअर केस मध्ये असा एखादा विद्यार्थी भेटेल ज्याचं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट पण एकदम भारी. शक्यच नाही असं रसायन भेटणं. कळलं ना? त्यामुळे मग प्रत्येकाला जे हिस्ट्री, जिओग्राफी वाले त्यांना इकडे डोकं लावावं लागतं, जे इको सायन्स वाले त्यांना इकडे डोकं लावावं लागतं. लक्षात ठेवा, बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे. जो विद्यार्थी बॅलन्स साधतो तोच यशस्वी होतो, हे लक्षात ठेवा. हा फंडा आहे. मग दुसरा महत्त्वाचा होता, हे क्लिअर झालं पहिली स्टेप. दुसरा महत्त्व, एखाद्या विषयामध्ये आपण जर एमपीएससी पेपर सॉल्व्ह केले, बघितले, समजा एक्झामचा पॅटर्न बघितला, क्वेश्चनची डिफिकल्ट लेवल बघितली, हा कोणीच एमपीएससीला कॅज्युअली घेतलं नाही पाहिजे, कोणी पण त्याला थोडंसं सिरियसलीच घेतलं पाहिजे. आयोग ऑलवेज मेंटेन करतं, त्यामुळे आउट ऑफ पडण्याची शक्यता नाही. मग आता हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी 15-45. आता मार्क द्यायचे आपल्याला 120 मार्क घ्यायचे ना, स्कोर आणायचे. लक्षात ठेवा. आणि जेवढे अटेम्प्ट केले तेवढा स्कोर येत नाही आपल्याला, तेवढेच मार्क पडत नाही, त्यात चुकतात परत बरेच, काही घाई गडबडीमध्ये चुका केल्या असतात. म्हणजे याचा अर्थ जर 120 मार्क घ्यायचे, मला कमीत कमी 70 प्रश्न, मिनिमम 70 क्वेश्चन अटेम्प्ट करावे लागते. 70+75 केले आणखी भेट. कळले ना? 75 टार्गेट मध्ये धरू आपण, 75 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आपण. त्यात बरोबर किती आले पाहिजे? 60 प्लस बरोबर आले पाहिजे. 65 निगेटिव्ह पण जाते ना तुमचे 4:1. ते चुकीला माफी नाही, कुठल्याच परीक्षेला नाही. 4:1 झाले. तो रेशो अगोदर तरी 3:1 होता, आता तो 4:1 झाले बरं सगळे एक्झामला. मग 75 प्रश्न मला सोडवायचे आहेत. एक विषयापासून सुरुवात करू.
तुम्ही सगळ्यांनी कॉमन आन्सर्स दिले तरी चालतील मला, ठीक आहे. पहिला विषय आपण घेऊया क्वालिटी. 15 प्रश्न बोला. किती चांगला अभ्यास केला, परफेक्ट क्लास झालाय, अभ्यास झाला. किती सांगा? 12 नाही शुअर एकदम. किती यायलाच पाहिजे. तुम्ही जर 10-11 म्हटले तर तुमचा रिझल्ट येणार. ज्या विषयात मार्क यायला पाहिजे तिथे यायलाच पाहिजे, कारण तिथे त्या सगळ्यांचे येतात जे क्वालिफाय झालेले असतात. क्लिअर का? आणि क्वालिटी सगळ्यात बेस्ट सब्जेक्ट कशासाठी? स्कोर. 14-15 आले तर काय आणखी तुमची श्युअरिटी वाढते. कळलं ना? म्हणजे तुम्हाला परत कोणाला फोन करून विचारायची गरज नाही पडत. सर 118 मार्क आले, येईल का मार्क? रिझल्ट येईल का? कळलं ना? असे भरपूर जण करतात ना, फोन करून याला विचार इतका स्कोर होईल का माझा, क्लिअर करा. नाही, तुम्ही जेवढे जवळ असणार जेवढा स्कोर जास्त असणार तेवढी तुमची श्युअरिटी जास्त. तुम्हाला काहीच दाखवू नाही. तुमचं पल्स रेट नॉर्मल असणार, तुम्हाला विचारायची गरज नाही पडत. तुम्हाला माहिती तुम्ही सेफ झोन मध्ये एकदम. कळलंय का? बरं, दुसरं जॉग्राफी. यायलाच पाहिजे. 12-13 प्रश्न त्याचे यायलाच पाहिजे, लक्षात येतात. ज्यांचा रिझल्ट आहे त्यांचे येतात जॉग्राफीमध्ये. कळलंय का? मग दोन्ही 12-13 पकडले आपण, दोन्ही मिळून 25 पकडूया. टार्गेट फिट करून घ्या डोक्यामध्ये. दोन्ही मिळून 25 आणायचे, लक्षात ठेवा जर आपल्याला प्री क्वालिफाय व्हायचं. कळलं? तिसरा हिस्ट्री. सांगा पटेल. आउट ऑफ 15 10 आहे ना, 9-10 डायनेमिक सब्जेक्ट आहे. आणि 4 व्हाईसराय किंवा 4 गव्हर्नर पैकी एक जरी ओळखायचा नसला कार्यक्रम संपला. बरोबर आहे नाही? 4ही माहिती पाहिजे. 4 गव्हर्नर असतील, व्हाईसराय असतील, काय असतील, 4ही परफेक्ट मध्ये उत्तर काढतो आपण. एक जरी नाव नवीन आणलं की संपला कार्यक्रम. पहिलेच इंग्रजांबद्दल राग आपल्याला खूप. नवीन आलं किंवा आपण विचार केला हा कुठून आला होता, केव्हा आला होता आणि कुठे आला होता, संपला तो प्रश्न गेला. हिस्ट्री जरा डायनॅमिक आहे, खूप वाचलं तरी एवढा स्कोर येत नाही पाहिजे तेवढा. मग 9-10 सफिशियंट आहे समजा, ठीक आहे. म्हणजे 9-10 आपण हायेस्ट लिमिट पकडूया. कुठली? हिस्ट्रीची. कारण मटेरियल खूप आहे ना अवेलेबल, त्याच्यावर बरंच काही आहे. ते एवढं कव्हर करणं शक्य नाही होत एका विद्यार्थ्याला इन अ सिंगल ऑर 2 अटेम्प्ट्स. 4-5 अटेम्प्ट झाल्यानंतर तुमचं जवळ नॉलेजची लेवल बऱ्यापैकी वाढलेली असते. 4-5 अटेम्प्ट तेवढे करायचे नाही, पण अटेम्प्ट कळलं ना? तेवढे अटेम्प्ट म्हणजे ऑलरेडी तुमचं 1-2 मेन झालेलं पाहिजे बाबा. आलं लक्षात? नाही तर नुसते प्रीचे अटेम्प्ट होतात नाही. प्रीचे अटेम्प्ट मॅक्सिमम टार्गेट ठरवून घ्या. किती? कळलं ना? 50% स्ट्राईक रेट असतात. 2 पैकी 1 प्री क्वालिफाय झाली पाहिजे, तरच तुमच्या अभ्यासाला काहीतरी अर्थ आहे. तरच समजायचं आपण करतोय अभ्यास, ट्रॅकवर आहोत म्हणून. नाही तर सगळं विस्कळीतपणा आहे म्हणून. क्लिअर ना? 2च प्री मॅक्सिमम टार्गेट ठेवायचं, लक्षात ठेवा. तसं ते 1च ठेवायचं. 1च प्री ठेवलं तरी चांगलं, आणखी बेस्ट. तुमच्याकडे वेळ पण आहे बराचसा आणि तुम्ही आता नवीन पॅटर्ननुसार एक्झामला सामोरं जाणार आहे, लक्षात. ठीक आहे. बरं, हिस्ट्री झालं मला 10 ऍड करा 25 मध्ये 35. जे जे विद्यार्थी हिस्ट्री, जॉग्राफी आणि क्वालिटी लवर्स, डाएट फॅन्स, PhD होल्डर यांनी नीट ऐकून घ्या माझं वाक्य. 35 मार्क्स तुम्हाला प्री क्वालिफाय करू, 35 क्वेश्चन तुम्हाला प्री क्वालिफाय करू शकतात का? पटकन बोला. करू शकतात? बरं, मग तुम्ही म्हणत आम्ही 45 घेऊ शक्य आहे. बरं, 45 पण घेतले, येतो रिझल्ट? थोडंसं ग्राउंड लेवलवर राहून प्रॅक्टिकली विचार करायला शिका आणि कॅल्क्युलेटर राहा. हे कॅल्क्युलेशन डोक्यात फिट करून ठेवा. कळले ना? हिस्ट्री, जॉग्राफी, क्वालिटी मला किती देणार आहे? 35. कळले ना? आणि 35 वर काही रिझल्ट येत नाही. कळले? ते पण येतील का नाही? MPSC. कळले? सगळे राईट्स कोणाकडे रिझर्व आहे? MPSC. MPSC जर मेहरबान असेल, MPSC मेहरबान असेल, तुमचा अभ्यास मेहरबान असेल तर होऊ शकतो. कळलं ना? काही वेळा खूप हुशार मुलं असतात, खूप भयंकर हुशार, खूप टॅलेंटेड, वर्गामध्ये, मित्रांमध्ये, रीडिंगमध्ये त्यांचा परफॉर्मन्स एवढा भारी असतो आणि काहींचा ॲव्हरेज असतो. नेमकं बिचारा तो एक्झामला गेला की पूर्ण डाऊन जातो आणि जो ॲव्हरेज असतो ना तो फॉर्ममध्ये असतो. होतं असं. मीन्स एक्झाम डे खूप महत्त्वाचा असतो, परीक्षेचा दिवस फार महत्त्वाचा असतो. काही काही एका दिवस आपल्याला खूप भारी फील व्हायला लागतं. मीन्स अभ्यास करताना, वर्गात लेक्चर करताना आज खूप छान समजते आपल्याला, अभ्यासाला वस्तू वाचायला कुठलं छान लक्ष देते आपल्याला. काही काही दिवस किती वाचतोय, लेक्चर करायला बोर होतोय, मन लागत नाही, कळत नाही. कळले का? ते दिवस असतो, लक्षात ठेवतो. सो दॅट वन डे ज्याचा भारी असला ना, एखाद्याकडे खूप अभ्यास आहे, पोटेन्शियल आहे, तो दिवसच खराब आहे बिचारायचा. डोकंच काम करत नाही, प्रश्न वाचतोय पण ऑप्शन मध्ये कन्फ्युज होते, त्याचा रिझल्ट येणार ना. आणि कुणाचा आला जो ऍव्हरेज होता, त्याचं परफेक्ट लॉजिक लागलं, त्याला सगळं आठवायला लागलं आपोआपच, त्याचा रिझल्ट होते. सो तो दिवस पण फार महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा.
मग आता जावं लागेल आपल्याला बाकीचे विषय शोधावं लागतील आता. कुठले माझा? इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट. पहिले इकॉनॉमिक्स पासून सुरुवात करूया. इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं हे स्किल आहे, लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं हे काही असं कुणाचंही जनरल काम नाहीये. कुणी पण उठून इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं शक्यच नाही. याला स्किल आहे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणं. तुम्हाला थोडंसं प्रॉपर याचं प्लॅनिंग करावं लागेल हा विषय इकॉनॉमिक्स. कारण हा पण एक डायनॅमिक सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये पण भरपूर डेटा तुम्हाला हँडल करावा लागतो. याच्यात स्कोअर करणं थोडंसं स्किलफुल आहे. तुम्हाला जर ते आलं, जमलं, समजलं, आरामशीर तुम्हाला 15 पैकी किती येऊ शकतं सांगा? किती? 10+9-10. चांगला अभ्यास करणारे विद्यार्थी यायलाच पाहिजे. आणि इकॉनॉमिक्सचा दुसरा फायदा तुम्हाला करंटला पण होतो. इकॉनॉमी जर चांगला असेल तुम्ही करंटला पण मार्क्स मिळू शकता चांगल्या. 2-3 प्रश्न जर करून आरामशीर. ठीक आहे. मग किती पकडायचे? 10 पकडायचे का? किती झाले मग? 40 रिझल्ट येईल. आता आलो आपण याच्याकडे, कुणाकडे? आपल्या विषयाकडे, सायन्सकडे. म्हणजे तुम्ही सायन्स सोडून करंट बाकी आणखी, पण मला सांगा करंट जो विषय आहे, चालू घडामोडी जो विषय आहे, तो तुम्हाला 100% शुअर आहे का की त्यातून तुम्हाला तुमच्या कॅल्क्युलेशन्स प्रमाणे जेवढे मार्क्स हवे तेवढे भेटतीलच? बिलकुल शुअर नाही. तुम्ही 1 वर्षाचं करंट केलं आयोगाने त्याच्या मागच्या 3 महिन्यांचे विचारलं, संपलं का? त्याला गॅरंटीच नाही. कळलं? आणि वर्षाचं करंट करणं म्हणजे काय जोक आहे का? 1 वर्षाचं करंट करणं, 1 वर्षामध्ये काय काय घडलेलं असतं भरपूर छोट्या छोट्या गोष्टी कव्हर केलं सगळं. म्हणजे करंट हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. आणि प्लस किती ड्युरेशनचं करायचं याला पण काही लिमिट नाही. 6 करायचे का 8 महिने का वर्ष का 15 महिने का 18 महिने सांगतो येत. काही काही एक्झामला आयोग 18 महिन्याच्या पूर्वीचं करंट विचारलं. अर्धे जरी प्रश्न तिथले आले ना, संपला आपला कार्यक्रम. कुठले? 18 महिन्याच्या पूर्वीचे. एवढं बघतच नाही आपण, लक्ष द्या. आपल्याला हार्डली रिसेंट 5-6 महिन्यांचं परफेक्ट माहिती असतं. कळलंय का? त्यामुळे तिथे 15 पैकी 5ची पण गॅरंटी नाही. आले जेवढे आले तेवढे बोनस आहे. करंट बोनस आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तर ते सगळा तुमचा आता जो तुमची डिपेंडन्सी जी ती कुठे आली? सायन्सवर आली, लक्षात. कळलं का? मग सायन्स पण जेवढं मी इकॉनॉमिक्स बद्दल बोललो हिस्ट्री, तो सायन्स त्या सगळ्यांपेक्षा मग खूप डायनॅमिक आहे. सगळ्यात जास्त स्कोप याच्यावर प्रश्न विचारायला. का बरं? खूप मटेरियल अवेलेबल आहे ना, खूप कोर्सेस आहेत. म्हणजे नीट असेल, JEE असेल, इंजिनिअरिंगमध्ये असेल, आणखी भरपूर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. तिकडे सायन्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्नचे प्रश्न विचारतात. त्यामुळे इथे आयोग प्रश्न विचारण्याची लेवल पण तसेच ठेवतो, लक्षात. कारण आयोगाला, जसं मी तुम्हाला सांगतोय नाही सगळं, आयोगाला सुद्धा हेच माहिती आहे काय की क्वालिफाय कोण होणार, ह्या सगळ्या विषयांमधले जे एक्सपर्ट आहेत ते तर होणारच, पण त्यांच्यासोबत जो ह्या विषयांमध्ये इकॉनॉमिक्स, सायन्स यांच्यामध्ये चांगला स्कोर करेल तो क्वालिफाय. म्हणजे आयोगाने कुठला मुलगा निवडला कळलं तुम्हाला? कुठला? जो परफेक्ट आहे सगळ्या विषयांमध्ये. कळलं ना? आपण काय आपल्याला म्हणायला नंतर आयोगाला नाव घेत बसतो, पेपर असंच होतं ते तसं नाही. आयोगाने त्यांचं काम केलंय. तुम्हाला प्रीला सगळ्यांना चान्स दिलाय, आता मेन्सला सगळ्यांना चान्स देणार ना, मग मेन्सला सिलेक्टेडच घेणार, क्रीमच क्राऊड घेणार आयोग. क्रीम क्राऊड निवडण्यासाठी त्यांनी पॉलिसी बनवली, पेपर असा बनवायचा की तोच विद्यार्थी क्वालिफाय झाला पाहिजे जो हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट आणि सायन्स सगळ्या विषयामध्ये चांगला असतो. बरोबर का? चूक सांगा बोलता. असं कुठला विद्यार्थी क्वालिफाय होईल का सांगा बरं? त्याचं हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी चांगली आहे? शक्यच नाही. किंवा असा कुठला विद्यार्थी होईल त्याचं सायन्स, इकॉनॉमिक्स आणि करंट चांगलं? शक्यच नाही. तोच विद्यार्थी क्वालिफाय, त्याचं सगळेच विषय परफेक्ट. कळलंय का? सो मॉरल ऑफ द स्टोरीज, यू डोंट हॅव एनी चॉईस टू स्किप एनी सब्जेक्ट. कळलंय का? अलग लक्षात काय? तुम्हाला कुठलाही विषय स्किप करायला चान्स नाही, तुम्हाला सगळंच करायचं आहे. मी तुम्हाला त्यासाठी कॅल्क्युलेशन सांगितलं. सगळंच करायचं मीन्स तुमच्याकडून हे एक्सपेक्टेड नाही की तुम्ही त्यात मास्टर व्हा, आउट ऑफ मार्क म्हणा. नाही, क्वालिफाईंग एक्झाम आहे. पहिलंच वाक्य काय वापरलं? तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. सायन्समध्ये 21 प्रश्न, 20 प्रश्न, 40 मार्क नाही घ्यायचे आपल्याला. तुम्ही बघा तुम्हाला किती कमी पडतात. किती झालं स्कोर आपल्याला? 45. बरोबर नाही? मग किती कमी पडतात? आणखी 15+ पाहिजे आपल्याला. म्हणजे सायन्समधून आपल्याला कमीत कमी 12-15 मार्क्स आले, 12-15 प्रश्न आले पाहिजे. म्हणजे 60 पर्यंत पोहोचला. पण करंटमधून 65, 5च्या वर आणखी ॲडिशनल आहे. एन्व्हायरमेंटचे 2-3, म्हणजे कुठपर्यंत पोहोचला? पण कसे 70 पर्यंत पोहोचला. कळलंय का? 70% अटेंड झाली म्हणजे 140. 8 चुकले, 2.5 मार्क गेले.
15-16 चुकले, 4 मार्क गेले, 5 मार्क गेले, कळलंय का? किती स्कोर आहे तुमचा? 130 प्लस आहे तरी मग सेम स्कोर आहे. क्लिअर का? सांगा पटकन. ते सगळं तुमच्या डोक्यात पाहिजे. मुद्दाम लिहिलं नाही मी, कळलं ना? का? कारण आज माझं पहिलं सेशन आणि मला तुमच्या सगळ्यांचा फोकस माझ्याकडे पाहिजे होता. मला तुम्हाला सगळ्यांना कॉन्सन्ट्रेट करायचं होतं माझ्याकडे. तुम्ही लिहिलं नाही. लिहिलं असं तुम्ही डिस्टर्ब झाले असते. डिस्टर्ब म्हणायचं तुम्ही फोकस नसते होऊ शकले. कारण मग शिक्षक लिहायला लागले की तुमची मेंटॅलिटी बरेच जण रिलॅक्स होणार. हा आता सर काय लिहित असेल, चला आपण आपले काम करून फोन केला, इकडे याला काहीतरी चुमटा घेते, त्याला काहीतरी म्हणतात. आता मी तुमच्याशी 1 to 1 बोलते. मोस्टली आय टू आय किंवा फेस टू फेस कॉन्टॅक्ट करतो. सगळ्यांचा फोकस ऑलमोस्ट माझ्याकडे. कळले का? सो ते सुद्धा खूप गरजेचं असतं लक्षात. जेव्हा तुम्ही वर्गात बसता ना, लेक्चर स्टार्ट झालं की प्रत्येक विद्यार्थी इतका स्वार्थी पाहिजे. स्वार्थी शब्द वापरला मी, पेट करून ठेवा डोक्यात. कळलं ना? कुठला शब्द वापरलाय? सेल्फिश. कारण आपण तिथे कशासाठी आलो आहोत? कशासाठी आलो तिथे? शिकण्यासाठी ना. मग इथे येण्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. ते मग तुम्हाला काही रस्त्यावरून पकडून नाही आणलं इकडे, बळजबरी आणलंय का? आणि मोस्ट इम्पॉर्टंट, इट्स नॉट फ्री. सगळ्यात महत्वाचं, इट्स अ बिझनेस. बरोबर नाही? पैसे देऊन आला तुम्ही इकडे, मग तर त्या स्वार्थीचा स्क्वेअर करायला पाहिजे. बरोबर नाही? स्वार्थी शब्दाचा स्क्वेअर करायला पाहिजे. भयंकर स्वार्थी व्हायला पाहिजे. का? पैसे मोजून तुम्ही इथे बसलात. तुमचं काम पाहिजे इथे बसलात ना, जेवढे पैसे भरले त्याच्या दुप्पट वसूल झाले पाहिजे. कळलेत का नाही? दुप्पट वसूल म्हणजे काय? जेवढं मला मॅक्सिमाइज करता येईल नॉलेज इथून माझं, जेवढं मला अपडेट करता येईल तेवढं. काहींकडे असेल ऑलरेडी थोडं, काहींकडे 25%, काहींकडे 50%, काहींकडे 0. आपल्या आपल्या पद्धतीने काही मे बी तुमच्यातले असे पण असू शकतात. मे बी काही काही बॅचेस असतात फ्री दिलेले असतात, क्वालिफाय झाले असतात, मेन्स दिले असते. आपले कळलं? त्याच्यामध्ये राहायचं, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. जे नवीन काहीतरी ऐकलं ते घ्यायचं, बाकी आपण शांत. कळलंय का? गुड स्टुडंट मस्ट बी अ गुड लिस्नर. क्लिअर? आणखी एक म्हणता कुठला? गुड स्टुडंट मस्ट बी अ गुड लिस्नर. कळलं? चांगला विद्यार्थी तोच कोण तो ऐकून घेऊ शकतो चांगलं शांतपणे, एकदम परफेक्ट. तोच चांगला विद्यार्थी होऊ शकतो. जो त्याच्याकडे क्षमताच नाही, ॲबिलिटीज नाही, पेशन्सच नाही ऐकण्याची, शांतच बसवत नाही त्याला, तो चांगला विद्यार्थी कधीच होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. कळेल का? आले की लक्षात? तुम्ही जेवढी इथे वर्गात मेहनत घ्याल किंवा जेवढं सिरियसली इथे राहाल तेवढं तुम्हाला यश मिळण्याचे, सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतील तुमचे. आपण इथे कसे राहतो माहिती आहे का? मेंटॅलिटी, सायकोलॉजी. इथे आपण असं राहतो की आता हे सगळं साम्राज्य आहे आपलंच, आणि ह्या साम्राज्याचा मी एकमेव एम्पेरर आहे, राजा आहे, आणि सगळी आजूबाजूची माझी प्रजा आहे. मीन्स फिलिंग लाईक दॅट डोक्यामध्ये असतं. थोडक्यात काय होतं, आपण एकदा खुश आरामशीर राहतो, काहीच त्रास नाही, काहीच नाही. आणि याचे एक्झॅक्ट कॉन्ट्रास्टिंग असतो आपण एक्झाम हॉलमध्ये. बरं, माझ्या आजूबाजूला सगळी गरीब जनता आहे. तो समोर जो न्यूझीलँडर आहे तो इंग्रज आहे, तो आता अत्याचार करतो, त्याच्यामुळे मला इथे असंच बसून राहावं लागतंय. थोडं पण हलता येत नाही, फक्त पेपरमध्येच पाहावं लागते. इकडे तिकडे पण नाही पाहता येत. बरोबर चूक. अपोजिट कॉन्ट्रास्टिंग कंडिशन मध्ये जातो आपण. कळलं की नाही? जेवढं सिरियसनेस एक्झाम हॉलमध्ये पेपर सोडवताना असतं त्यातलं 10% जरी ते आणलं ना, किती पर्सेंट? 10% तुमचं काम झालं. हे पण वाक्य लक्षात ठेवा. आणि मी जे बोललोय ते चूक एक बरोबर आहे ते पण सांगा बरं. एक्झाम हॉलमध्ये जेव्हा पेपर तुमच्या समोर असतो तेव्हा तुम्हाला त्यात तुमचं भविष्य दिसतं. त्याच्यामध्ये दिसतं का नाही? तुम्हाला वाटतं आता मी कायच करू आणि कायच नाही पेपरचं, की रिझल्ट आला पाहिजे. बरोबर नाही? आता का नाही? बरं, त्यातलं मी किती म्हणते तुम्हाला? 10% म्हणतो, जास्त 10% अपेक्षित. त्यातलं 10% सिरियसनेस इकडे मेंटेन करा. जेवढं गांभीर्य तुम्ही परीक्षा हॉलमध्ये दाखवता संपलं, तुम्ही आपोआप राईट ट्रॅकवर येऊन जा. तुमचा रिझल्ट पण लवकरात लवकर येईल, वेळ लागणार नाही. समजले का? नंतर आपण या सगळ्या गोष्टींचं हे करत बसतो विश्लेषण, काय झालं असेल. मी तुम्हाला अगोदरच सांगून दिलं काय काय होऊ शकतो आणि तुम्ही त्यात काय काय अवॉइड करायचं, काय काय टाळायचं. क्लिअर का? आता येऊ मुद्द्याला माझ्या. ठीक आहे सर. सायन्सचं
इम्पॉर्टन्स तसं मी तुम्हाला सगळ्याच विषयांचं इम्पॉर्टन्स सांगितलं, त्यामुळे सायन्स काय असं माझा विषय म्हणून काही स्पेशल त्याकडे पाहण्याची गरज. हा ऑफकोर्स वेटेज जास्त आहे, ते तर क्लिअरच आहे एकदम. 20-21 प्रश्न म्हणजे नॉट अ जोक. आणि मी तुम्हाला ऑलरेडी गणित सांगून दिलंय की याच्यात जो घेईल ना स्कोर त्याचाच रिझल्ट आहे. लक्षात ठेवा. किती 20 पैकी 20 प्रश्न आणायचे, 10, 12, 15, 17 जेवढे जास्त घ्या तेवढं श्युअरिटी वाढेल तुमची. कळलंय का? अगदी पेपर टफ असेल तर 5, 7 आणि 8 प्रश्न जरी आले तरी तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतं. पण जर आता मला माहिती आहे सायन्स मध्ये मला 5-7 पण नाही येते, मग मला थोडं डोकं करंटवर लावावं लागणार आहे. आलं एक लक्षात? मला माहिती आहे ना मला सायन्स जमतच नाही, मी कितीतरी डोकं लावलं तरी किती 5-7च प्रश्न आहे. पण मी माझा फोकस कुठे शिफ्ट करेल की करंटवर पण शिफ्ट करेल. करंट मधून पण काय करेल 7-8 काढण्याचा प्रयत्न करेल. जेवढं इकडे कमी होते ना तेवढं मी तिकडे वाढवण्याचं ऍड करण्याचा प्रयत्न. समजलं का? प्लस मी ही पण काळजी घेईल की एन्व्हायरमेंटचे 4 पैकी 3 आलेच पाहिजे. कळलं का नाही? हे प्लॅनिंग तुमच्या डोक्यात कायम पाहिजे अभ्यास करताना, तर रिझल्ट येत असतो, अदरवाईज नाही. तुम्ही 1-2च विषय घेऊन बसला 6-6 महिने वर्ष मग तुमचा कार्यक्रम रेंगाळला. आणि एकदा रेंगाळला निघे हा फ्लो असतो, त्या फ्लो मध्ये तुम्ही एकदा आला ना मग त्या फ्लो मध्येच निघून जायला पाहिजे. कळलं? तुम्ही जर रेंगाळले मग संपलं. कारण नवीन मुलं दरवर्षी ऍड होत राहतात, त्यामुळे मग कॉम्पिटिशन आणखी टफ होत चालतं, ते लक्षात ठेवा. समजलं ना? साचून राहिलेल्या पाण्यामध्ये जास्त काळ असतो, वाहणारं पाणी खूप स्वच्छ असतं. पण आपल्याला स्वतःला नेहमी फ्लो मध्ये ठेवायचं, एका ठिकाणी अडकायचं नाही कुठेच. कळले का? कुठल्याच गोष्टीत नाही अडकायचं, कुठल्याच नाही. सगळ्यात पहिलं प्रेफरन्स आपलं करिअर, आपल्याला नोकरी कशी भेटेल हेच पाहिजे बघतो बाकी काहीच. ठीक आहे? सो हे मागच्या 3 वर्षांचं 19, 20 आणि 21. 21 म्हणजे कोरोनावाली परीक्षा जी 22 मध्ये झाली जानेवारीला. कळलं ना? तर हे त्या 3 परीक्षांचं सायन्सचं वेटेज आहे. सायन्समध्ये जे 3 महत्त्वाचे पार्ट्स आहेत आपले, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्यातली प्रश्न संख्या. तर थोडक्यात हे फक्त यासाठी बघायचं की आयोगाची स्ट्रॅटेजी समजून घ्यायची थोडीशी, आयोग काय करतं नेमकं. ठीक आहे? तर बायोलॉजीचं जर बघितलं तुम्ही 2019 तर 7, 5 आणि 8 बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री 7, 5 आणि 8. म्हणजे याचा अर्थ केमिस्ट्रीचं वेटेज जास्त होतं. तेव्हा 2019 20ला पण तेच मेंटेन ठेवलं, फिजिक्सचं कमी करून टाकलं आणि बायोचं पुन्हा वाढवलं. किती? आणि 21ला की 22 मध्ये झाली परीक्षा, केमिस्ट्रीचं वेटेज म्हणजे आता समजा एखाद्या मुलाने जर ॲनालिसिस केलं असेल 20च्या परीक्षेचं आणि 19चं, तो काय विचारणार आहे? केमिस्ट्रीला खूप प्रश्न येत आहे. कळलं? म्हणजे मी आता जे बोललो ना तुम्हाला ते, मग त्याने बायो आणि फिजिक्स दिलं सोडून दिवसभर कशाचं पुस्तक घेऊन बसतोय फक्त केमिस्ट्रीचंच. कुठल्या त्याच्या हातामध्ये तेच टॉपिक, ॲटॉमिक स्ट्रक्चर, पिरियडिक टेबल, केमिकल रिएक्शन्स, ऍसिड बेस, मेटल्स, नॉन मेटल्स, हायड्रोकार्बन, तेच वाचते दिवसभर. प्रश्न किती आले? कळलंय ना? कुठे वेळेत वाढलं? फिजिक्सचं 3 होतं, डायरेक्ट 7. पण त्याने फिजिक्स केलंच नाही का? 3च तर प्रश्न आले, तिथं सोडू शकतो मी. आता फिजिक्स वाचलंच नाही. कळलंय का? आणि वाचलं तरी काय वाचलं? हेडलाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी. आयोगाने विचारले न्यूमरिकल्स गेले मग ते सगळे. हे एक प्रश्न किती महत्त्वाचा असतो तुम्हाला याचा इम्पॉर्टन्स काय कळलं? आणि मग याच्यावर हे लक्षात घ्यायचंय की कुठलाच विषय कमी गेलाय, ते प्रश्न सगळ्यांना आलेले असतात. ते आपल्याला आलं म्हणजे आपण काही खूप मोठा तीर नाही मारलाय. कळलंय का? इथे आणखी फंडा लक्षात ठेवायचं, जे सगळ्यांना येत आहे ते मला आलंच पाहिजे. आणि जे बऱ्याच जणांना येते ते पण मला आलं पाहिजे, तर माझं रिझल्ट येईल. कळलंय का? आपण कशात खुश होतो? जे सगळ्यांना आलं ते मला आलं की मी खुश, कारण मला काय वाटत असतं ते फक्त मलाच आलंय असं नसतं. आपल्याला जे येतं ना इझिली ते बऱ्याच जणांना आलं असतं. लक्षात. खूप मोठं सागर आहे हा तांदूळ परीक्षेने विद्यार्थी. लक्षात. तुम्ही त्याला तिथे समजा 200-250 जण बसले, असे खूप विद्यार्थी आहेत जे आत्ता सध्या अभ्यास करतात कुठेतरी बसून, एखाद्या क्लासरूम मध्ये किंवा एखाद्या रिडिंग रूम मध्ये किंवा घरी वगैरे. कळलंय का? हे खूप मोठं क्षेत्र आहे. लक्षात ठेवा. आपल्याला इथे एका प्रश्नाला खूप झगडावं लागतं एका मार्काला. लक्षात. ठीक. सो हे झालं राज्यसेवेचं मागच्या 3 वर्षांचं. आणि म्हणजे राज्यसेवेमध्ये तुम्हाला काही बायफर्गेशन करायची गरज नाही, तुम्हाला तिघांना इक्वल इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. तरी तुम्ही जास्त फोकस थोडंफार करू शकता याच्यावर. कशा? बायोलॉजीवर. कारण त्याचे प्रश्न बघा तुम्ही कमी होतच नाही. 7, 10 आणि 8 इकडे जरी थोडेसे कमी जास्त झाले. ठीक. सो तसं तुम्ही करू शकता. की बायोलॉजी ही कंबाईनचे ग्रुप बी 19, 20 आणि 21 मागच्या 3 वर्षांचे प्रश्न. इथे तर मात्र क्लिअर डॉमिनन्स आहे कोणाचा? बायोलॉजी. क्लिअर एक म्हणजे
म्हणजे कंबाईनला तरी असं करू शकता की जास्तीत जास्त फोकस बाहेर करणं. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न ॲव्हरेज 3-4 प्रश्न असतात दरवर्षी परीक्षा, कळलं. पण मी हे असं बोलतोय, तुम्हाला असं सांगतोय, कदाचित जर हे आयोगाने ऐकलं, पुढच्या कंबाईनला आयोग काय करेल, अरे तिकडे बोलते सरांनी असं सांगितलं, बायोवर जास्त फोकस करा, केमिस्ट्री फिजिक्सवर ना करू. केमिस्ट्री फिजिक्सचे 6 प्रश्न विचारणार आहेत, बायोचे 3च टाका. कळलं ना, संपलं. त्यामुळे मग मी काय म्हटलं आताच, MPSCला प्रेडिक्ट करायचं नाही. MPSC काही पण करू शकतं लक्षात, कारण त्याला काही रूल्स नियम नाही ना. असं काही ठरलेलं का वेटेज याच्यावर जास्त प्रश्न विचारायचे नाही. MPSCच्या ते पेपर सेट करणाऱ्या लोकांच्या जे मनात येईल ते करतील. कळलंय का, कमिटी जे ठरवले. आणि आणखी मधलं सांगतोय मी तुम्हाला, आपण ॲज अ स्टुडंट, आम्ही ॲज अ फॅकल्टी जो काही विचार करतो, आपली जी मानसिकता असते ना, असं होईल तसं होईल, ते तिथे बसले लोक जे नाही ते आपल्या 2 पावलं पुढे असतात. ते कायम लक्षात ठेवा. MPSCला कधीही साध्यात घ्यायचं नाही, कळलं ना. म्हणजे असं बिलकुल सांगायचं नाही. तुम्ही आता जेव्हा इंटरव्ह्यू जाणार तुम्हाला कळून जाईल, जेव्हा तुम्ही MPSCचा इंटरव्ह्यू फेस कराल ना, तेव्हा कळलं तुम्हाला की ते लोक कसले भारी आहेत, कळलं. तो पण कारण आपण त्यांना फेस टू फेस भेटत नाही ना कधी. पण बऱ्याच जणांचं काय वाटतं MPSC असेल अशी काहीतरी अशी एजन्सी पेपर वगैरे काढत त्याच्यात, ते भयंकर शार्प येतात, भयंकर भारी येतात, खूप नॉलेजफुल पर्सन आहे ते, लक्षात ठेवा. भयंकर नॉलेज आहे, भयंकर. त्यामुळे हे सगळ्या गोष्टींचा पण विचार करा. आता तुम्ही आजकाल तर बघितलं MPSC किती ऍक्टिव्ह झाली, माहिती आहे ना, भयंकर ऍक्टिव्ह झाली MPSC, भयंकर एकदम. पहिले असं नव्हतं लक्षात ठेवा. आता ते मुलं मागणी करत आहे ना की 23ला नको 24ला, दबाव समोर देतील, हे संघटनात्मक अशा काही गोष्टी करतात वगैरे वगैरे. काही मुलांनी ते विनाकारण सत्कार करून घेतले, सिलेक्शन झालं नसतं, त्यांना बॅन करून टाकलं आहे. एका मुलाने MPSC विरुद्ध काहीतरी अश्लील भाषा वापरली, त्याला बॅन करून टाकली. हे सगळ्या न्यूज सगळे MPSCचे जे आहेत ना खबरी सगळीकडे पसरलेले आहेत. इथं पण आवश्यकता पडली, आपण काही बोललो की डायरेक्ट ठीक आहे, आपण काहीच नाही बोललो. आपण जे बोललो ते चांगलं बोललो, ठीक आहे. सो ग्रुप बीचं हे आहे आतापर्यंत. आता याच्या मागचे पण प्रश्न वगैरे बघितल्यानंतर बायोलॉजीचा क्लिअर डॉमिनन्स आहे, जे आहे ते आहे. फिजिक्स केमिस्ट्रीला कमीच प्रश्न येतात कंबाईनला. सो इकडे तुम्ही थोडंसं असं प्लॅन करू शकता, बायो फोकस जास्त, ठीक आहे. आता राहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याला सायन्सची तयारी करायची तर आपल्याला त्यातल्या टॉपिक्स माहिती पाहिजे, ठीक आहे. हे आहेत बायोलॉजीचे टॉपिक्स. आता आपल्याला सिलेबसमध्ये काय करतो माहिती का, तुम्ही सिलेबस बघितलं का, प्रीचा सिलेबस बघितलं का तुम्ही, हो की नाही बघितलंय? नाही बाई, तुमच्या आवाजावरून तर वाटत नाही बिलकुल बघितलंय. म्हणजे पहिलं तुमचं काम आता लक्षात घ्या. किती दिवस झाले तुमची बॅच सुरू? 8 दिवस झाले. मागच्या आठवड्यात सुरू झाली होती, मागच्या आठवड्यात नव्हतं मी इकडे, तेव्हाच कळलं तुम्हाला तुमची बॅच स्टार्ट झाली. पहिलं काम विद्यार्थ्याचं MPSC करणार आहे, पहिलं तुम्ही सिलेबस वाचा, कळलं. प्रीचा कळलं ना, 2 वेळेस वाचा, 3 वेळेस वाचा, 4 वेळेस वाचा. सुरुवातीला 8 दिवस तेच करा काम. दिवसातून जेव्हा जेव्हा वेळ भेटेल, रिकामा वेळ आता अभ्यास करू वाटत नाही, सिलेबस घेऊन बसून वाचून. कळलंय का? पाठ करायचा नाही, क्लिअर का? फक्त वाचायचं, काहीच नाही, बाकी दुसरं काहीच नाही, फक्त अवेअरनेस त्याचं समजून घ्यायचं. MPSCचा सिलेबस जर तुम्ही पाहिला, हिस्ट्रीचा सिलेबस, त्याच्यात दिले सब पॉईंट्स काय काय सगळे, जॉग्राफीचा, इकॉनॉमिक्सचा, पॉलिटिक्सचा, सगळं दिले. कळलं? असं बघत 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 तुम्ही सायन्सच्या सिलेबसवर आला. सामान्य विज्ञान, जनरल सायन्स ते दिलं असतं, केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झुलॉजी आणि हायजीन, माहिती आहे ना. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. समजा मुलांना वाटतं अरे वा, वरती एवढा मोठा सिलेबस आहे, सायन्सचा सिलेबस 5च टॉपिक आहे, सगळ्यात सोपा सिलेबस आहे सायन्सचा, बरोबर आहे नाही? असं कोण म्हणेल ज्याला सायन्स माहितीच नाही आहे, ते 5 टॉपिक नाही आहेत. तो सिलेबस म्हणजे वरच्या 3 विषयांचा सिलेबस आहे. कुठले? जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. त्यात जेवढं शिकावं लागतं ना तेवढं एकटे ह्या विषयात शिकावं लागतं. कुठल्या? सायन्समध्ये. म्हणजे जे 3 महत्त्वाचे पार्ट्स आहेत ना, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, प्रत्येकाचे आपल्याला कमीत कमी मिनिमम, जे मग 20 पैकी 15-16 मार्क देतील आपल्याला, कमीत कमी 12 टॉपिक करावे लागतात. म्हणजे 12 3 जा 36, कळलं ना. 35-36 टॉपिक जेव्हा प्रॉपर होतील ना शिकून, तेव्हा कुठे कॉन्फिडन्स येतो की अरे हां, आता 20 पैकी 15-17 सोडवू शकतो, क्लिअर का? कारण 4-5 तर ते आयोगालाच माहिती असतं, त्याचा रेफरन्स काय नेमका, त्याचा सोर्स काय, मग त्याला टॅकलच नाही करत, त्याला मागे जायचं नाही, कळलं ना. आउट ऑफ मार्क्स कुठल्याही विषयात घ्यायचे नसतात आणि पडत पण नसतात, हे डोक्यात फिट करून ठेवा, कळलं ना.
जेवढे येतील मॅक्सिमम तेवढे प्रयत्न करायचे त्या विषयामध्ये आपल्या आपल्या पोटेन्शियल्सनुसार तुमच्या क्षमता काय त्यानुसार ठरवायचं. मी 15-17 करू शकतो करायची, मी नाही मी 10च करू शकतो तसं करायचं. मी 10 करू शकतो मग 5 करून आणणार, दुसरा विषय मला थोडासा वाढवा लागणार. समजले का? मग सोडून देणार सगळं रिझल्ट देणार मी लक्षात. ठीक आहे. सो हे टॉपिक्स आहेत बघा काही महत्त्वाचे जे आपल्याला राज्यसेवेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे जे टॉपिक्स आहेत सगळे यांच्या सगळ्यांवर प्रश्न येईल याची गॅरंटी नाही. मग यांना प्रश्नानुसार बाय फॉरगेट करून मग मी फक्त वर्गीकरणच करेल. बऱ्याच मुलांची अशी असते टेंडन्सी, सर मी फक्त क्लासिफिकेशन केलं चालेल का, सर मी फक्त सिस्टम्स केलं चालेल का, सर मी फक्त ते डिसीज आणि मायक्रोलॉजी केलं, असं कसं काय चालेल? आपण प्रेडिक्ट नाही करू शकत ना. मग तुम्हाला हे सगळेच टॉपिक शिकायचे. फक्त काही टॉपिक जे आहेत ना हे फक्त या पर्पजने शिकायचे की ते कन्सेप्च्युअल आहेत आणि त्या कॉन्सेप्टवर म्हणजे पुढचे टॉपिक तुम्हाला समजायला सोपे जाणार आहेत. कळलंय का? आणि काही टॉपिक तर असे आहेत मग त्यांच्यावर डायरेक्टली प्रश्नच येतात. कळत ना कुठले असले टॉपिक आहेत बायोमध्ये ज्यांच्या शॉर्ट प्रश्न येतात राज्यसेवेला. राज्यसेवेला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोमध्ये सगळ्यात जास्त फोकस करावा लागेल सिस्टीम्सवर. कळत ना? कुठल्या सिस्टीम्स? आपल्या कुठल्या सिस्टीम्स? डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि कंट्रोल कोऑर्डिनेशन, नर्वस सिस्टीम आणि हार्मोन्स वगैरे सगळं. कळलंय का? ते जुने सगळे पेपर जर बघितले अनालिसिस करून तुम्हाला कंपल्सरी त्याच्यावर प्रश्न सापडतो. आता अगदी लेटेस्ट राज्यसेवेचा जर प्रश्न पेपर बघितला तुम्ही, रेस्पिरेटरी सिस्टीमवर पण प्रश्न होता माहिती ना, सर्क्युलेटरी सिस्टीमवर पण प्रश्न होता की नव्हता? पेपर अनालिसिस बघता का नाही? ऐकलं नाही? मी तर प्रश्न पण सांगू शकतो मला. सर्क्युलेटरी सिस्टीमवर प्रश्न होता, हार्टमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन किंवा सिक्वेन्स आहे, राईट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, होता का नाही? त्यानंतर एक प्रश्न होता रेस्पिरेटरी सिस्टीमवर की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड और नॉट अ स्टेप ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे कुठली रेस्पिरेशनची स्टेप नाही असा प्रश्न होता. 4 ऑप्शन होते. एक होतं कॅल्विन सायकल, एक होतं ग्लायकोलायसिस, एक होतं क्रेब्स सायकल आणि एक होतं सायट्रिक ऍसिड सायकल. कळलं? त्याचं ऑप्शन होतं जे नाही आहे रेस्पिरेशनचा पार्ट, दॅट इज कॅल्विन सायकल. आणि कॅल्विन सायकल बिलॉंग्स टू फोटोसिंथेसिस. कॅल्विन सायकल फोटोसिंथेसिस मध्ये असते. फोटोसिंथेसिस प्रोसेस 3 वेगळ्या प्रकारची पाहिली म्हणजे प्लांट्स मध्ये, C3, एक C4 आणि एक कॅल्विन. C3 म्हणजे कॅल्विन. कॅल्विन सायंटिस्टचं नाव आहे कॅल्विन मेल्विन आणि त्यासोबत आणखी बेन्सन. यांनी दोघांनी फोटोसिंथेसिसची प्रोसेस शोधून काढली, सिक्वेन्स शोधून काढले. फोटोसिंथेसिस कसं होतं नेमकं स्टेप बाय स्टेप आणि त्यात कोणकोणते फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात फूड सिंथेसिस करायला. कार्बन डायऑक्साईडला ग्लुकोज मध्ये मिक्स करायचं. मग ते C3 आले. नंतर एक हॅच आणि स्लॅक नावाचे शास्त्रज्ञ त्यांनी C4 शोधून काढले. त्यांनी सांगितलं काही प्लांट्स मध्ये असं होतं. आणि मग नंतर एक तिसरी पण आली, एक्सेप्शनल प्लांट्स मध्ये पाहायला मिळतो. तिला कॅम पाथवे म्हटले जाते, क्रासुलेशन ऍसिड मेटाबॉलिझम पाथवे. तिसरा प्रकार फोटोसिंथेसिस. टेन्शन घेऊन नका, आपल्याला शिकायचं नाही, जस्ट सांगते असं. परत टेन्शन घेत बसताना कुठून काय सांगते सर नेमकी, ते सिस्टीम्स बद्दल बोलते मी. ठीक आहे. सेकंड, दुसरा महत्त्वाचा फोकस आपला हे झालं. पहिला प्रेफरन्स बायोमध्ये कशाला? सिस्टीम. मॅक्सिमम प्रश्न याच्यावर येतात, त्यामुळे हे परफेक्ट करून घ्यायचं सिस्टीम्स पहिले. याचा अर्थ असा होणार नाही मी तुम्हाला पहिले सिस्टीम शिकवणार. क्लिअर ना? का बरं? मी तुम्हाला आता सांगितलं ना कन्सेप्ट वाईज जावं लागतं आपल्याला, 1 बाय 1, एक नंतर दुसरं तिसरं शिकवलं. कळलंय का? याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा फोकस आपला असणार आहे क्लासिफिकेशन. पहिले सिस्टीम्स, नंतर प्लांटचं क्लासिफिकेशन, नंतर ॲनिमलचं क्लासिफिकेशन. पण आता क्लासिफिकेशनवर प्रश्न कंबाईनला पण खूप येतात आपल्याला. पण कंबाईनला क्लासिफिकेशनवर विचारणारे प्रश्न, राज्यसेवेला विचारणारे प्रश्न फरक आहे. काय फरक आहे माहिती आहे? कंबाईनला युजली जे क्लासिफिकेशनचे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये फक्त एक्झाम्पल्स विचारतात, उदाहरण. राज्यसेवेला उदाहरण विचारत नाही. कळलं ना? राज्यसेवेला थोडेसे ऍप्लिकेशन बेसिसचे प्रश्न विचारतात. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक प्राण्याबद्दलच विचारतील तुम्हाला, सांगा मग त्यात कुठले फीचर्स आहेत आणि कुठले नाही येते. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक राहावं लागतं जास्त. कुठे जर राज्यसेवेचा पेपर द्यायचा असेल आणि तेच जर कंबाईन असेल तर नाही, तुम्हाला जनरल फॅक्ट्स माहीत असले तरी बस झाले, कारण तिथे सिंगल लाईनवर प्रश्न जास्त येतात. क्लासिफिकेशन क्लिअर का? त्यानंतर मग तिसरा महत्त्वाचा घटक आहे आपला हे जे टिश्यू नावाचा टॉपिक आहे ना आपल्याला. टिश्यू म्हणजे ऊती माहिती ना, प्लांट आणि ॲनिमल टिश्यूज नावाचा एक टॉपिक आहे. त्यातल्या ॲनिमल टिश्यूजवर पण प्रश्न येण्याचं प्रमाण जास्त. कळलं? ॲनिमल टिश्यूज मोस्टली आयोग आपल्याला फोकस करतो, आपल्यावरच प्रश्न जास्त विचारतात. कळलं? ॲनिमल टिश्यूज मध्ये
महत्वाचे टिश्यूज कुठले त्यांच्यावर प्रश्न येतात. ब्लड आहे, बोन्स आहे आणि मसल्स आहे. बघा पेपर जुने, ब्लडवर पण प्रश्न असतात, बोन्सवर पण असतात आणि मसल्सवर पण असतात. आता लेटेस्ट 2-3 पेपर बघितले ते तुम्हाला सापडून जाईल. या तिन्ही याच्यावर प्रश्न, कुणावर? रक्तावर पण, मसल्स म्हणजे स्नायूवर पण आणि बोन्सवर पण प्रश्न. बोन्स फंक्शनवर प्रश्न होता आता लेटेस्ट एक एक्झामला. ब्लडवर प्रश्न होता, जोड्या लावायला. कलर होता ना आता का परीक्षेला, रक्ताच्या रंगांवर प्रश्न. समजले का? सो हे कॉमन प्रश्न आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. सेल फक्त आणि फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी करायचं, ज्याच्यावर कन्सेप्ट सगळे आणि त्यातल्या काही कन्सेप्टचा फायदा आपल्याला मेन्सला होतो. स्पेशली याच्यामध्ये आपल्याला स्टडी करावं लागतं डीएनए आणि आरएनए. डीएनए आरएनएचा पुरा परफेक्ट स्टडी असलं की बायोटेक्नॉलॉजी समजून घ्यायला सोपं जातं. कळलं ना? बेसिक एकदा क्लिअर होणार त्याचे. आणि जर इकडे प्रीला जरी प्रश्न आला तर तो पण कळून देईल. समजलं की मात्र हे तुम्हाला. आणि सगळ्यात लिस्ट सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी असलेले टॉपिक आहारशास्त्र, न्यूट्रिएंट्स. एखादा प्रश्न तो पण प्रत्येक एक्झामला येईलच असं काही कंपल्सरी नाही. काही पण विचारतील, सोर्सेस विचारतील. मागे एकदा विचारलं तर व्हिटॅमिन B12 चे सोर्सेस काय, कळलं? व्हिटॅमिन B12 चे सोर्सेस काय. त्यानंतर विचारलं तर ते व्हिटॅमिन C मुळे हा डिसीज होतो, त्याचा सोर्स हा असतो, तो असतो, नसतो वगैरे. तर त्याच्यावर जनरल फॅक्च्युअल प्रश्न येतात, त्यामुळे सोपा टॉपिक येतो. त्याला डोकं लागेल. एकदा शिकला परीक्षेत प्रश्न आला तुम्ही सोडू शकता. आणि त्यानंतर अधूनमधून प्रश्न येतात इनहेरिटन्स आणि इव्होल्युशनवर आणि डिसीज आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. सो हे 3 टॉपिक असे आहेत, परफेक्ट डॉक्टर फिट करून ठेवा. एक क्वेश्चन मॅक्सिमम, तो पण रेग्युलर येईल का याची गॅरंटी नाही. कळले का? तसं तर गॅरंटी कशाचीच नाही. पण मागच्या 2-3 प्रश्न पत्रिकांचं विश्लेषण केलं असं लक्षात येतं की यांच्यावर अधूनमधून एखादा प्रश्न येतो. कळलं का? डिसीजवर तसं राहतोच. प्लांट डिसीजवर प्रश्न, एक प्रश्न कंपल्सरी प्लांट डिसीजवर. माहिती ना? आयोगाची आवडते डिसीज काही रिपीट पण करत आहे. टिक्का डिसीज माहिती ना? आर्गट डिसीज, बंचिंग टॉप डिसीज, आवडते डिसीज आहे काही रिपीट. ते प्रश्न सगळ्यांना आलेले असतात, त्यामुळे आपण त्यात काही खूप जास्त खुश होण्याची गरज नसते. लक्षात, सगळ्यांना आलेले असतात ते प्रश्न. आणि प्रश्न तुम्हाला अगोदर सांगितले जे बऱ्याच जणांनी आले ते आपल्याला आले पाहिजे. लक्षात, हे आता याच्यावर रिसेंट विचारत आहे त्याचं जनक कोण, त्याचं जनक कोण. मागच्या 2 वर्षापूर्वीच्या परीक्षेचे प्रश्न आहे. अनुवांशिक जनक कोण, कळले का? बायोलॉजी जनक कोण, जीवशास्त्राचा. जनरल प्रश्न विचारले आहे का? स्टेटमेंट्स केले फक्त. असा एक प्रश्न तर कोण टाकला, सगळे फादरच विचारले त्याच्यामध्ये. याचा फादर कोण, त्याचा फादर कोण, याचा फादर कोण, असे. कळले ना? आणखी बरं, हा शब्द कोणी दिला, तो शब्द कोणी दिला. जनरल बेसिक प्रश्न त्याचे. ठीक आहे. बायोलॉजी कळलं काय अडचण? तुम्हाला समजते का मी काय बोलतोय? तुम्ही आता हळूहळू कॉमेंट जाण्याच्या तयारी वाटते नाही? टेन्शन यायला लागलं कोणा? टेन्शन आलं का? टेन्शन ना घेऊ बिलकुल. तुमचं टेन्शन मी घेऊन टाकतो. तुम्ही फक्त एकच काम करा, फक्त लक्ष द्यावं. तर तुम्हाला आणखी एक पण सांगतो, लक्षात घ्या, मी लक्षपूर्वक ऐका माझं. तुम्ही आता बरेच जण सायन्स आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात, बरोबर आहे? त्यामुळे ऑब्व्हियसली तुमची स्पीड आता चांगली असणार आहे. आणि आर्ट्सवाल्यांनी पण काही टेन्शन घेऊ नका, शिकवणार मीच आहे सगळ्यांना. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा तुम्हाला सांगायचा की सायन्सची स्टडी मी प्रत्येकच मुलांना सांगत असतो, विज्ञानाचा अभ्यास वर्गातच करा. बरोबर? काय बोललो मी तुम्हाला? अर्थ कळत नाही बोलण्याचा. सायन्सचा अभ्यास वर्गातच करा, म्हणजे तुम्हाला बाकीचा वेळ इतर विषयांना देता येईल. कळलंय का? का बरं असं का बरं बोलते सांगा बरं? मी सायन्सचा अभ्यास वर्गातच का करायचा? कारण सायन्स हा विषय नंतर जर तुम्हाला मी वर्गात नाही लक्षात बघेल, मी रेग्युलर करेल नाही करणार, मी नंतर करेल. पण असा विषय ना, तुम्ही एकदा वाचायला बसतात ना काही, कळलं ना? तर असं डेफिनेटली होणार. तुम्ही एक 10-15 लाईन वाचल्या की तुम्हाला त्यातले 4-5 शब्द कळलंय का? क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन. मग जर जसं पुढे तुम्हाला एक लक्ष दिले एक पेज वाचतो तर आहे, पण लक्षात तर काहीच येईल, समजत तर काहीच नाही. आल्या का लक्षात? म्हणून मी काय बोललो तुम्हाला कळलं का आता? काय याचा अभ्यास वर्गातच करायचा. वर्गातच एवढं लक्ष द्यायचं की याला परत पुढे एक्स्ट्रा वेळ देऊन अभ्यास करायची गरज नाही पडली पाहिजे, फक्त रिव्हिजन करावी लागली पाहिजे. क्लिअर का? बाकी विषय तुम्ही समजा हिस्ट्री शिकला वर्गामध्ये, जॉग्राफी शिकला, पॉलिटी शिकला, मला सांगवर नंतर अभ्यास करायला बसले की तुम्हाला परत अडचण येणार काही? तुम्हाला ते वाचताना कळून जाईल सगळंच. आलं एक लक्षात? जे सायन्स होतं का? सायन्स नाही होत. लक्षात वर्गात पण लक्षपूर्वक आहे, पण नंतर वाचायला बसा नंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत नाही. लक्षात काही जणांना कळतात, ते प्रत्येकाच्या ग्रास्पिंगवर डिपेंड असतं, पण मॅक्सिमम जणांना कळत नाही. लक्षात मॅक्सिमम तुमचं टार्गेट हे ठेवा की वर्गातच सगळं विषय क्लिअर झाला, टॉपिक तेवढा. ठीक आहे? सो हे आहे केमिस्ट्रीचं.
तुम्ही आताच केमिस्ट्रीचे वेटेज बघितलं तर केमिस्ट्रीतले पण आता मी तुम्हाला जे मॅक्सिमम प्रश्न आहे टॉपिक आणि मिनिमम प्रश्न आहे टॉपिक असं बायफर्केशन करून देतो. बायोचं कळलं ना? सगळ्यात जास्त प्रश्न कशावर? सिस्टीमवर, त्यानंतर क्लासिफिकेशन, त्यानंतर ॲनिमल टिश्यूज, ठीक आहे, त्यानंतर DNA, RNA, क्रोमोझोम्स, कळलं ना? जे की आपल्याला मेन्सला पण उपयोग होतं. त्यानंतर न्यूट्रिशन्स, त्यानंतर इव्होल्युशन, बरोबर आहे. डिसीज, प्लांट डिसीज मोस्टली एखादा प्रश्न त्यावर कंपल्सरी असतो परीक्षा. क्लिअर का? केमिस्ट्रीमध्ये कशावर फोकस करायचं असतं? केमिस्ट्रीवर कंपल्सरी प्रश्न असतो ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲटॉमिक थिअरीजवर. आणि हो, तुम्हाला आणखी एक सांगायचं राहिलं, CSAT मध्ये कॉम्प्रिहेन्शन नावाचा पार्ट असतो. पॅसेज नाही का? पॅसेज मध्ये 2 पॅसेज सायन्सचे असतात. म्हणजे 66 पैकी 25 या अभ्यासावर पण भेटू भेटतात. कळलं? 2 तर कंपल्सरी असतात, 3 पण येऊ शकतात. आता 3 होते नाही ना? लास्ट एक्झामला 3 पॅसेज होते सायन्सचे. 3 पॅसेज म्हणजे 37.5 मार्क्स, 37.5 मार्क्स. कळलं ना? 2 पॅसेज केमिस्ट्रीचे होते. आले लक्षात? आपण सायन्सचे पॅसेज सोडवण्यासाठी काही वेगळा अभ्यास करायचा आहे का? वेगळे बुक्स आहे का? वेगळा क्लास लावायचा आहे का त्यासाठी? सायन्सचे पॅसेज तुम्ही जुन्या बॅचच्या मुलांना विचारा, ज्यांची झाली बॅच कम्प्लीट. सायन्सचा पॅसेज ज्यांचं सायन्स कम्प्लीट झाले ना, कळलं, तर त्यांना तो पॅसेज पण वाचायची गरज पडत नाही. कळलं का? परफेक्ट टॉपिक शिकलं तर तुम्ही इकडे प्रश्न वाचले की उत्तर येऊन जातं तुम्हाला. पॅसेजमध्ये काय असतं माहिती? तेच जे आपण शिकलो ते. कळलंय का? जसं फिजिक्सचा एक पॅसेज होता मागच्या वर्षी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम होतं. कशावर? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, रेडिओ वेव्हज, मायक्रोवेव्हज, इन्फ्रारेड रेज. कळले ना? याची स्पीड एवढी, याची स्पीड एवढी, याची वेव्हलेंथ अशी, त्याची वेव्हलेंथ तशी, याची फ्रिक्वेन्सी. मुलांनी पॅसेज वाचला नाही बिलकुल. 5ही प्रश्न लगेच ऑप्शन म्हणून सोडून टाकले. कळलंय का? त्यानंतर आता लेटेस्ट ॲटॉमिक थिअरीवर प्रश्न होता, पॅसेज होते. ॲटॉमिक थिअरीज, डाल्टनची थिअरी, थॉमसनची थिअरी, बोअरची थिअरी, रुदरफोर्डची थिअरी. तर मुलांना पॅसेज वाचायची गरज नाही पडली का? ॲटॉमिक स्ट्रक्चर जेवढे परफेक्ट शिकले होते, पर्याय वाचला आणि सोडून टाकले. कन्सेप्ट क्लिअर असले की विज्ञानाचे पॅसेज आरामशीर सुटतात. हा, एकदा आयोगाने ग्रॅव्हिटेशनचा पॅसेज विचारला होता. कळलं? ग्रॅव्हिटेशन एस्केप असेल, तो मात्र खूप डिफिकल्ट होता, कारण तो 12वीचा पॅसेज होता. कळलं का? मग त्यातले 5 पैकी 2 प्रश्न आरामशीर सुटू शकत होते, 3 प्रश्न मात्र डिफिकल्ट होते. कळलंय का? मग असं पण एखाद्या वेळेस होऊ शकतं. एखाद्या वेळेस जिथे पॅसेज जरा टफ लेवलचा असतो, एखादा 2 पैकी एखादा, मग तिथे मात्र तुम्हाला त्या एका पॅसेजला थोडं कॉम्प्रोमाइज करावं. एक तर तुम्हाला 100% शुअर शॉट सांगतो मी, एक म्हणजे 12.5 फिक्स आहे. कळले का? कशामधले? 66 मधले 12.5 फिक्स आहे. सायन्सच्या एक पॅसेज का 100% आपल्या याच्यातच असतो, कवरी क्षेत्रातला. आणि तुमचं नशीब चांगलं असेल तर दुसरा पण, म्हणजे 25 फिक्स आहे. मग आणि एखादा तिसरा आला मे बी लावलं पाहिजे. आणि तिसरा मेटल्स आणि नॉन मेटल्स. म्हणजे केमिस्ट्रीचे जेवढे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेत परीक्षेला, त्या सगळ्या प्रश्नांपैकी मॅक्सिमम प्रश्न कुठले? ॲटॉमिक थिअरीज, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे पिरियडिक टेबल, आणि तिसरा कुठला? मेटल्स, नॉन मेटल्स. नाही का? मेटल्स, नॉन मेटल्सचे प्रश्न आयोग खूप सोपे विचारतात आणि ते सगळ्यांना येतं. कळलं? काय विचारतं? मेटल्स विचारतं आयोग, खनिजे, ओर्स. कळलं? आत्ताच लेटेस्ट ना ॲल्युमिनियमचं ओर्स कुठले? बॉक्साईट, माहिती आहे ना? क्रायोलाइट वगैरे, बेल्ट्स वगैरे. असे प्रश्न आयोग विचारते, सगळ्यांना येतात. नाही तर मग विचारतं ॲलॉईज, ॲलॉईज अँड देअर युजेस. होतं ना आता? होतं ना आता युजेस, त्याचा उपयोग आला होता का? याचाच ॲल्युमिनियमच्या ॲलॉईचा उपयोग आला होता विमानाचं एअरक्राफ्ट पार्ट्स वगैरे. कळलंय का? सोपे प्रश्न येतात ह्या टॉपिकवर. कुठल्या? मेटल्स, नॉन मेटल्स, जनरल प्रश्न कुणाला माहिती जाते आणि यायलाच पाहिजे लक्षात. ठीक आहे? त्यानंतर मग ह्या 3 नंतर फोकस करायचा 4था टॉपिक आहे केमिकल रिएक्शन्स. कंपल्सरी प्रश्न कशावर? केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियांवर सुद्धा कंपल्सरी प्रश्न येतोच. आणि तो पण कुठला माहिती आहे का? डे टू डे रिएक्शन्स, दैनंदिन आपल्या जीवनातल्या अभिक्रिया, त्यांच्यावर प्रश्न येतो. किंवा कॅटलिस्टवर प्रश्न येतो, किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर प्रश्न येतो. आता बघा, मागच्याच राज्यात आलं ना की केमिकल रिएक्शनचा जो रेट असतो तो सुरुवातीला फास्ट असतो, पण नंतर फास्ट असतो, पहिले स्लो असतो. पण असे स्टेटमेंट होते ना 4. रासायनिक अभिक्रिया सामान्यपणे, आणि खाली ऑप्शन्स होते, सुरुवातीला स्लो असते नंतर फास्ट होते, सुरुवातीला फास्ट असते नंतर स्लो होते, सुरुवातीला फास्ट असते शेवटी फास्ट असते, सुरुवातीला स्लो असते शेवटी स्लो असते. अशा ऑप्शन होते 4 नंतर. होता ना प्रश्न
केमिकल रिएक्शन्सवर नेहमी प्रश्न असतो, लक्षात घ्या. कळलं? रस्टिंग काय, फिजिकल का केमिकल, प्रश्न आले. सोपे प्रश्न असतात. केमिस्ट्रीत आरामशीर मार्क भेटतात वर्गात शिकूनच, नंतर डोकं लावायची गरज पडत नाही. क्लिअर का? पिरियडिक टेबलवर प्रश्न असतात, आवडतं सारणी मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे, चलो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आत्ताच्या परीक्षेला आयोगाने दोन्ही एक्झामला, राज्यसेवेला पण आणि कंबाईनला पण हायड्रोकार्बन प्रश्न विचारला कंपल्सरी. हायड्रोकार्बन मध्ये काय काय असतं माहिती तुम्हाला? हायड्रोकार्बन मीन्स कार्बन केमिस्ट्री ना, आणि कार्बन म्हणजे डायमंड आणि ग्राफाइट. सांगा मागच्या पेपरला प्रश्न होता का? डायमंडवर पण होता आणि ग्राफाइटवर पण होता. समजले का? डायमंड होता ना प्रश्न, रॉ ड्रिल बसेस मध्ये वापरतात, त्याचे युजेस होते, आणखी काहीतरी त्याच्या प्रॉपर्टीज बद्दल प्रश्न, जनरल प्रश्न विचारतात. समजले ना? हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. कुठला? हायड्रोकार्बन्स, कार्बनचं क्लासिफिकेशन. आणि पूर्वी काय विचारायचं आहे त्याच्यामध्ये? अल्केन, अल्किन आणि अल्काइन यांचे जनरल फॉर्म्युले. अल्केन, अल्किन आणि अल्काइनचे जनरल फॉर्म्युले, सामान्य फॉर्म्युले. CnH2n+2, CnH2n, CnH2n-2. ठीक आहे. यानंतर जायचं मग ऍसिड आणि बेस. ऍसिड आणि बेसच्या थिअरीजवर प्रश्न आहेत आपल्याला. ऍसिड बेसच्या थिअरीज माहिती का? ऍसिड बेसच्या थिअरीज, ऍसिड बेसच्या थिअरीज माहिती का? ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, तो प्रश्न येत नाही आपल्याला. ऍसिड बेसच्या थिअरीज आहेत 3, त्या 3 पैकी दोघांना प्रश्न असतो. 3 पैकी पहिली थिअरी आरएनएची थिअरी, दुसरी थिअरी आहे ब्रॉन्स्टेड लॉरीची थिअरी, आणि तिसरी लुईसची थिअरी. लुईसच्या थिअरीवर प्रश्न येतात आपल्याला, मॅक्सिमम चान्सेस त्याच्यावर प्रश्न, नाही तर मग ब्रॉन्स्टेड आणि लॉरीची. आणि प्लस ऍसिड बेस मध्ये इंडिकेटर्स आहेत अभ्यासाला. इंडिकेटर्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंडिकेटर युनिव्हर्सल पीएच. पीएच वर प्रश्न येण्याची शक्यता असते. कळलं ना? तो पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. कुठला? ऍसिड बेसेस आणि सॉल्ट्स. क्लिअर का? आणि या व्यतिरिक्त मग केमिकल बॉन्डिंग, तो पण महत्त्वाचा टॉपिक आहे. कुठला? केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग शिवाय तुम्ही केमिस्ट्री समजूनच घेऊ शकत नाही. अर्धे टॉपिक सगळे त्याच्यावर डिपेंड आहे. कशावर? केमिकल बॉन्डिंग लक्ष. कळलं? म्हणजे तुम्हाला लुईस ऍसिड बेस कळणार नाही कधीपर्यंत? केमिकल बॉन्डिंग. तुम्हाला हायड्रोकार्बन कळणार नाही कधीपर्यंत? केमिकल बॉन्डिंग नाही शिकला तुम्ही तर. कळलंय का? कारण केमिकल बॉन्डिंग मध्ये एलिमेंट्स रिॲक्ट होऊन कंपाऊंड्स, मॉलिक्युल्स कसे बनतात ते आपल्याला शिकावं लागतं. मग त्याच्यावर आधारित सगळ्या गोष्टी करतात. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्डच माहिती नाही, मग तुम्हाला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मधला फरक कसं कळणार? कळलंय का? तुम्हाला अगोदर काय माहिती पाहिजे? सिंगल, डबल आणि ट्रिपल बॉन्ड माहिती पाहिजे. कळलंय? तुम्हाला कंपाऊंड्सचा अभ्यास करताना पुढे पोलार कंपाऊंड्स काय आणि नॉन पोलार कंपाऊंड्स काय, त्यासाठी तुम्हाला बॉन्डिंग माहिती पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला पोलार, नॉन पोलार कळणार नाही. तुम्हाला सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड पण कळणार नाही. कळलंय का? तुम्हाला इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड पण कळणार नाही. ते तुम्हाला माहित असेल तर बाकी सगळ्या गोष्टी. तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे. कुठला? रासायनिक बंध. त्यानंतर ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास. आयोगाने त्याच्यावर पॅसेज पण विचारला होता, प्रश्न पण विचारला होता. ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास मध्ये मॅक्सिमम केमिस्ट्रीचे सगळे न्यूमरिकल्स कव्हर होतात सगळे. कळलं? आता जो पॅसेज आला होता कशावर कमी ना, आणि त्यावर एक प्रश्न पण होता, मोल फ्रॅक्शन. आठवते ना राज्यसेवेला? मागच्या वर्षी राज्यसेवेला मोल फ्रॅक्शनवर पॅसेज पण होता आणि मोल फ्रॅक्शनवर एक प्रश्न सुद्धा आला होता. त्यामुळे मग तो एक आता सध्याचा हॉट टॉपिक आहे. त्यानंतर मग हे रेडिओ ऍक्टिव्हिटी, अल्फा, बीटा आणि गॅमा, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांची कॅपॅसिटी, त्यांचं पेनिट्रेशन, त्यांचे आयनायझेशन पॉवर. त्यानंतर इम्पॉर्टंट कंपाऊंड्स, बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा, लाइमस्टोन, कळले का? प्लास्टर ऑफ पॅरिस, ब्लिचिंग पावडर. येतात मग कसे जॉब? बेसिक सायन्स, एक जनरल सायन्स केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. आणि डे टू डे केमिस्ट्री खूप रेअर फ्रिक्वेन्सी, खूपच रेअर फ्रिक्वेन्सी. एखादा प्रश्न आता पाठीमागे विचारला होता, जे रबर आहे ना आपलं नॅचरल रबर, त्याचा मोनोमर काय? आयसोब्रिक. कळले का? नॅचरल रबरचं मोनोमर काय? आयसोब्रिक. प्लास्टिक्सवर प्रश्न येतात, काही वेळेस ग्लासवर येतात, काही वेळेस फायबर्सवर येतात, नायलॉन, रेयॉन, टेरिन वगैरे. कळले? पण फ्रिक्वेन्सी फार कमी. कळले का? मग त्यातले महत्त्वाचे टॉपिक कुठले सांगा? पहिला ॲटॉमिक स्ट्रक्चर, दुसरा क्लासिफिकेशन एलिमेंट्स, तिसरा मेटल्स, नॉन मेटल्स, चौथा केमिकल. कळले? हे जास्त महत्त्वाचे. त्यानंतर दुसरा टप्पा हायड्रोकार्बन्स, केमिकल बॉन्डिंग. कळले? त्यानंतर ऍसिड्स आणि बेसेस. आणि सगळ्यात कमी ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, ते रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि
डे टू डे केमिस्ट्री किंवा डे टू डे कंपाऊंड्स. क्लिअर? केमिस्ट्री समजलं का? पुढे तिसरा आणि शेवटचा पार्ट कुठला? फिजिक्स, भौतिकशास्त्र. फिजिक्स पण एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपला. त्याच्यावर सुद्धा प्रश्नाचं प्रमाण कधी कमी कधी जास्त असतं, पण हा पण असा पार्ट आहे की ज्यावर आपल्याला शुअरली मार्क भेटू शकतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हॉट टॉपिक्स कुठले? हीट, लाईट, साऊंड आणि इलेक्ट्रिसिटी. 4 मेन फॉर्म्स ऑफ एनर्जी. हीट, लाईट, साऊंड आणि इलेक्ट्रिसिटी. उष्णता, प्रकाश, उष्णता विद्युत आणि ध्वनी. 4 ऊर्जांचे महत्त्वाचे प्रकार. कळलं का? अर्धा सिलेबस हाच आहे फिजिक्सचा. अर्धा सिलेबस समजा फिजिक्स टॉपिक 100 पेजचे असतील, 100 पेज मध्ये फिजिक्सचे सगळे टॉपिक असतील, तर 50 पेजेस यांचेच आहेत. कुणाचे? हीट, लाईट, साऊंड आणि इलेक्ट्रिसिटी. कळलं का? सो यांच्यावर खूप जास्त स्कोप आहे आणि प्रश्न येत पण राहतात. प्रकाशाचे गुणधर्म, कळलं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ऑप्टिकल फायबर, डिस्पर्शन ऑफ लाईट. कळलं? ते 7 कलर्स, न्यूटनचं प्रिझमचं एक्सपेरिमेंट, स्कॅटरिंग ऑफ लाईट, रमन इफेक्ट. कळलं? त्यानंतर इंटरफरन्स ऑफ लाईट किंवा डिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचे एक्झाम्पल्स, किंवा पोलरायझेशन ऑफ लाईट. आणि नाही काहीच आयोग हे पण विचारू शकतात ते डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट, ब्ल्यू शिफ्ट आणि रेड शिफ्ट. कळलंय का? सो हा पण एक परफेक्ट मार्क देणार टॉपिक आपल्याला. त्यानंतर हीट आणि साऊंडचे कॅरेक्टरिस्टिक 2 याच्यावर प्रश्न होता आत्ताच्या राज्यसेवेत. साऊंडवर पण प्रश्न होता. ते कॉम्प्रेशन जर एखाद्या ऑब्स्ट्रक्शन अडथळे जर आढळले तर रिफ्लेक्शन मध्ये काय असेल पहिल्यांदा आणि किती अँगल मध्ये काय असेल ते समथिंग प्रश्न होता. मग त्याचं उत्तर होतं ते कॉम्प्रेशनच. कॉम्प्रेशन जर आढळले तर रिफ्लेक्ट पहिले कॉम्प्रेशनच होईल, मग काहीतरी आणखी वर अँगल दिला तिकडे की त्याचं ऑप्शन होतं करेक्ट. कळलं का? सो थोडंसं काही वेळेस लॉजिक काय करत आयोग सोप्या प्रश्नाचं लॉजिक थोडंसं डिफिकल्ट करून टाकतं. आणि मुलं काय करतात अशा वेळेस मॅक्सिमम मुलं त्यांना काहीतरी नवीन दिसलं की ते लगेच स्किप करून टाकतात प्रश्न. मग आयोगाला पण तेच पाहिजे असतं ना, स्किप करणारे मुलं तर नकोच आहेत त्यांना. त्यांना कोण पाहिजे जे त्याला चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट करतील आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. कळलं? अँड आय एम नॉट टॉकिंग ॲट ऑल अबाउट द तुक्का गॅम. कळलं ना? तुक्क्यावाल्यांबद्दल मी बोलतच नाहीये. त्यांच्यासाठी नो स्ट्रॅटजी, नो प्लॅनिंग, नो टॉपिक्स, नो सब्जेक्ट, काहीच नसते त्यांच्यासाठी. त्यांचं फक्त अंधधुंद गोळीबार जिंदाबाद असतो. त्यांना काही घेणं नसते कुठले विषय, कुठला टॉपिक, कुठला प्रश्न, काय स्ट्रॅटजी. त्यांना फक्त तुक्के मारायचे माहिती असतात, बाकी काहीच नाही. का? त्यांच्याकडे पेशन्स कमी असतात. 2 तास एक्झाम हॉलमध्ये शक्यच नाही, फोकस करून पॉसिबलच नाही. जास्तीत जास्त 10-15 मिनिटं वाचतील, 4-5 प्रश्न सिरियसली वाचतील. एकदा त्यांचं डोकं फिरलं सुरू A to Z, मग ते प्रश्नपत्रिकेकडे पाहतच नाही किंवा पाहिलं तरी असंच पाहत मग नंतर बघत वाचत. बाकीचे विचार अभ्यास करणाऱ्या पोराला टेन्शन येतं. किती वाजता 1.5 तास झाला, माझे 60च प्रश्न झाले, याचा संपला काय पेपर? याला काय माहिती तुके आले म्हणून सगळे काय काही तर बहादूर असे पाहिलेत मी. नंतर येऊन सांगतात पण सीसेटच्या पेपरला किती प्रश्न सोडले? 100 सोडले सर. सीसेटच्या पेपरला 80 प्रश्न असतात पण त्या सगळ्या तुके मारायला आन्सर शीट 100 जास्त आहे ना. आन्सर शीट पाहून असतील इकडे 100 याला एकच म्हणजे तुके मारायचे 100 बोल काय भारी बोल. आता काही दिवसांनी पडत नाही आयोग त्यांचा मग सरकार करेल ना, नक्की करेल. आयोग सध्या खूपच अग्रेसिव्ह झाले भयंकर मुलांना. आयोग पण एक्सपेक्ट करत आहे की एमपीसी करणाऱ्या मुलांनी एमपीसीला सिरियसली घ्यावं आणि बाकीच्या चिजवरील आणि टाइमपास आहे बंद करावे, फक्त आणि फक्त अभ्यासावरच फोकस करा. हे आयोगाचं एक्सपेक्टेशन आहे मुलांकडून. आणि आयोग त्या दृष्टीने मुलांना शिस्त लावण्याचा चांगला प्रयत्न करते. त्यामुळे मी आयोगाच्या त्या सगळ्या गोष्टींना खरंच ॲप्रिशिएट करतो मनापासून की आयोग चांगलं करत आहे. त्या मुलांचे फार हे गोष्टी खूप वाढल्या आणि याच्यामुळे काय अभ्यास करणारे मुलं पण डिस्टर्ब होऊन जातात. काही नाही, काढा मोर्ची, करा हे करा ते, रिकामे काम अभ्यास द्यायचं सोडून ते धंदे करत बसायचे. आपलं काम आहे अभ्यास करायचं. कळलं? बरेच मुलं आता हे पण म्हणत होते की आता हे झालं रिटर्न झालं बरं, डिस्क्रिप्टिव्ह झाला, आता डिफिकल्ट झाला, आता कसं झालं. हे बघा, माझं जर स्वप्न आहे ना की मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं, मग मी रडत बसून काय उपयोग, डिस्क्रिप्टिव्ह होणे तर काही. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कोण रडतं माहिती का किंवा कोणाला ते भयंकर वाटतं माहिती का, ज्याने एक्झाम दिलेली नाही किंवा एखादी एक्झाम दिली.
ज्याने 2-3 एक्झाम दिले आहेत ना MCQs पॅटर्नवाल्या, तो 100% ह्या निर्णयाचं स्वागतच करणार. कारण त्याला माहिती आहे की मी 2-3 अटेम्प्ट झाले, इतका अभ्यास करतोय तरी सुद्धा मला 15 प्रश्न वाचल्यानंतर 5 प्रश्नांमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स नसतो की मी जे वाचले ते आले म्हणून. बरोबर का चूक सांगा? त्याला ते खूप झगडावं लागतं, खूप डोकं लावावं लागतं, डोकं पागल करून घ्यावं लागतं त्या प्रश्नांची उत्तर शोधायला, म्हणजे टॅकल करायला काय ऑप्शन असेल. कळलंय का? स्टेटमेंट मध्ये कन्फ्युज होतो. त्याला वाटतं पहिलं बरोबर आहे, नंतर शेवटचं पण बरोबर आहे. खाली पर्याय बघतो काय पहिलं चौथं नसतं त्याच्यात. बरोबर का चूक सांगा पडतं? पहिलं विधान पण बरोबर आहे, चौथं विधान पण बरोबर आहे. त्याला वाटतं अ आणि ड बरोबर आहे, खाली बघतो अ आणि ड कुठेच नाही. परत प्रश्न वाचावा लागतो त्याला. मग तो इकडून तिकडून अ क आणि ड पाहतो. ते अ क ड पण एकत्र नसतं, अ आणि क एकीकडे असतं, क आणि ड गेलं. मला सांगा, याच्यापेक्षा तुम्ही एवढा परफेक्ट अभ्यास केलाय, तुम्हाला लिहायला अवघड आहे का? 150 शब्द एका प्रश्नासाठी, काहीच अवघड नाही. कळलं का नाही? उलट तुम्ही आता परफेक्शन आहे तुम्हाला. आता तुम्हाला कन्फर्म आहे काय, जे तुम्ही वाचाल ते तुम्हाला तेच लिहायचंय. जर डोकं लावायचं हे असेल तर ते असेल, बिलकुल नाही. उलट हा पॅटर्न खूप छान आहे. आता याच्यामुळे काय होईल, जे खरं सिन्सिअर मुलं आहेत ना अभ्यास करायचं प्रॉपर, ते अधिकारी होतील. आता पहिले तरी थोडेसे तुक्केवाले थोडेफार इकडे तिकडे 10-15 प्रश्न तुक्केवार घेऊन जात होते. बिचारा अभ्यास करणार मुलं टेन्शन घेऊन नको स्किप करू. हा याला काही घेणारच नाही. गोळीबार लावून जायचे, झाला फ्री बॉलिंग. नंतर मेन्सला सिरियस लगेच अभ्यास करून लगेच अधिकारी. मग ते कमी होईल ना. आता कोण जाईल पुढे? जे प्रॉपर अभ्यास व्हायचे तेच मेन्स म्हणून पुढे जाते. ठीक आहे, चला. तर फिजिक्स मध्ये 4 महत्त्वाचे टॉपिक, हॉट टॉपिक्स कुठले? हीट, लाईट, साऊंड आणि इलेक्ट्रिसिटी. हे करायचेच परफेक्ट एकदम. देन आफ्टर दॅट पुढचा फोकस आपला पाहिजे राज्यसेवेसाठी इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचे 3 इफेक्ट्स आहेत बघा. कुठले सांगा? एक हिटिंग इफेक्ट आहे, एक मॅग्नेटिक इफेक्ट आहे आणि एक केमिकल इफेक्ट आहे. औष्णिक परिणाम आहे, एक चुंबकीय परिणाम आहे, एक रासायनिक परिणाम आहे. हिटिंग इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट आणि केमिकल इफेक्ट. क्लिअर? आणि आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे तिन्ही पण. नाही, हिटिंग इफेक्ट मीन्स ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट होते हीट मध्ये आणि ती हीट एनर्जी आपण वापरतो. कळलं? वेगवेगळ्या पर्पजेससाठी. जसं की हीटर असेल समजा, कळलं? इलेक्ट्रिक आयरन असेल समजा, इलेक्ट्रिक बल्ब असेल समजा, त्यानंतर फ्यूज असेल आपला फ्यूज. कळलं ना? ते सगळ्या ठिकाणी कुठला इफेक्ट? हिटिंग इफेक्टवर काम करतात ते सगळे. आलंय लक्षात? मॅग्नेटिक इफेक्टचं एक्झाम्पल सांगा. मॅग्नेटिक इफेक्टवर आपण वापरत असलेल्या एखाद्या पदार्थाचं उपकरणाचं नाव सांगा. त्याच्यात मॅग्नेटिक इफेक्ट इलेक्ट्रिसिटीचा. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती मॅग्नेटिझम प्रोड्यूस करते. मोटर, इलेक्ट्रिक मोटर आहे, फॅन त्याच्यावरच आहे ना, इलेक्ट्रिक मोटर. कळलं? आणि हे जे मी बोलतोय ते त्याच्यावरच आहे ना, मॅग्नेटिक इफेक्ट. इव्हन आपल्या डेबिट क्रेडिट कार्ड मध्ये असणारी ती चिप, ते पण मॅग्नेटिक इफेक्ट आहे ना इलेक्ट्रिसिटीचा. कळलंय का नाही? लक्षात आलं का? जनरेटर, मॅग्नेटिक इफेक्ट. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणारं जनरेटर पण काय आहे? मॅग्नेटिक इफेक्ट प्रोड्यूस करणार. कळलंय का? आणि केमिकल इफेक्ट सांगा. फ्युएल सेल्स मध्ये केमिकल इफेक्ट मीन्स केमिकलचा इफेक्ट. तुम्ही एक्झाम्पल सांगितलं, सोर्स सांगितलं तुम्ही, केमिकल एनर्जी सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. नाही, मी इफेक्ट म्हणते, ऍप्लिकेशन म्हणते. ऍप्लिकेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून त्याचं ऍप्लिकेशन केमिकलच्या फॉर्म मध्ये. नाही, इलेक्ट्रोप्लेटिंग, एनोडायझिंग. नाही का? आपण प्लेटेड ऑब्जेक्ट्स वापरतो ना, स्टेनलेस स्टीलच्या वस्तू वापरतो ना आपण, की नाही? कोटिंग असतं ना ते इलेक्ट्रोप्लेटिंग असतं. ते दॅट इज केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कळलंय का? ते आपल्याला ऍप्लिकेशन्स महत्वाचे आहेत. कळलं का? इलेक्ट्रोप्लेटिंग काय ते माहित असणं गरजेचं आहे आपल्याला. ते कुणाचा इफेक्ट आहे? केमिकल इफेक्ट आहे. ठीक आहे. देन आफ्टर दॅट ग्रॅव्हिटेशन. हे आता कमी महत्वाचे टॉपिक. हा, फोर्स, ग्रॅव्हिटेशन आणि मोशन हे कमी महत्वाचे टॉपिक. बट ग्रॅव्हिटेशन आता युजली आपल्याला मेन्सला पण उपयोगात येतं, त्यामुळे तो चांगलाच केलेला बेटर. सगळं डिटेल येतं. ग्रॅव्हिटेशन म्हणजे सगळे फोर्सचे टाइप्स. सगळे फोर्सचे टाइप्स आणि त्याचे सगळे रिलेटेड कन्सेप्ट. कळले का? कारण त्याचा आपल्याला मेन्सला पण फायदा होतो त्याचा आणि प्रीला पॅसेज पण.
तर पॅसेज पण येऊ शकतो. त्यामुळे मग फोर्स मधला ग्रॅव्हिटेशन तर स्पेशली इकडे वरतीच कन्सिडर करा, आणि मग बाकीचे अदर टाईप जे आहेत किंवा वर्क एनर्जी आणि पॉवर जे आहे ते आणि मोशन आणि त्याचे टाईप्स ते नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कन्सिडर केले तरी चालते. कळलं? आणि अगदी लिस्ट इम्पॉर्टंट, खूप रेअरली खूप कमी फ्रिक्वेन्सी असलेला टॉपिक, प्रेशर अँड आर्किमिडीज प्रिन्सिपल, दाब आणि आर्किमिडीजचं तत्व. आणि एक टॉपिक आपण दळदळीत विसरलो, कुठला? ह्युमन आय स्ट्रक्चर अँड एरर्स, डिफेक्ट्स इन विजन, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, माहिती ना? ते पण माहिती, प्रश्न आहे अजून आपल्याला. आणि मिरर लेन्सेस जे ना, जेवढं आतापर्यंत आहे माझं अनालिसिस, तेवढं कंबाईनला जास्त फोकस आहे राज्यसेवेपेक्षा, मिरर्स आणि लेन्सेस. क्लिअर? बाकी मग लाईटवर तर आहेच प्रश्न. लाईटवर तर आता तो न्यूमेरिकल बनावला होता आपल्याला, माहिती ना? स्पीड ऑफ लाईट आणि स्पीड ऑफ एअर, ग्लासमध्ये आणि हवेमध्ये स्पीड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा होता प्रश्न. सो लाईट तर आहेच इम्पॉर्टंट टॉपिक, त्याच्यावरची न्यूमेरिकल्स पण, इलेक्ट्रिसिटीचे पण न्यूमेरिकल्स. आता एक न्यूमेरिकल यांच्यावर मिळून पण आलं होतं, तिघांना मिळून आलं न्यूमेरिकल. आता वर्क, एनर्जी आणि फोर्स तिघांचं मिळून होतं. 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला त्याचं अँसर मिळतं. लक्षात ठेवा. आता एक न्यूमेरिकल आलं त्याच्यावर. मध्यंतरी 2017 मध्ये आयोगाने खूप भयंकर न्यूमेरिकल विचारले. कुठले? जेईची. तेव्हापासून मुलांची तिकडे लागून गेली. फिजिक्सच्या 8 प्रश्नांपैकी 6 प्रश्न न्यूमेरिकल होते. 6 प्रश्न. तेव्हापासून मुलांचं सगळ्यांचं काय? न्यूमेरिकल. फिजिक्स म्हटलं की फक्त हे सगळं मग बघायचं नाही, सगळे मुलं न्यूमेरिकलचे मार्क लागले. त्याच्यानंतर परीक्षेला आयोगाने विचारलंच नाही. नंतर परीक्षेला विचारले 2 एकदम बेसिक कॉमन सिलेबस मधून. कळलं ना? म्हणजे हे पण मुलं काय करतात ना, बरेचसे मुलं, तुम्ही तसं करू नका. जे पेपर झालेत ना आता लास्ट इयरचा पेपर, तर मुलं काय करतात माहिती का? आता मी तुम्हाला सांगतो. समजा आता सायन्सचा XYZ प्रश्न आहे, ठीक आहे? तो प्रश्न समजा आपल्या इकडे शिकवण्यात नाही आला कुठेच, कुठल्याच टॉपिक मध्ये, XYZ प्रश्नाच्या मागे जास्त लागतात. सर ते सांगा पहिले. म्हणजे जे प्रश्न सिलेबस रिलेटेड होते त्याला ते नाही करायचे. कुठला करायचा? जो काहीतरी आयोगाने, मी तुम्हाला सांगितलं ना, 21 पैकी 3-4 प्रश्न सोडून द्यायचे, त्यांचा विचार नाही करायचा. पण आता हे मुलं काय काय करतात नाही, काही काही ना त्या 4 प्रश्नांच्या मागे लागतात. फक्त सायन्सच्या बाबतीत नाही, आणखी विषयांच्या बाबतीत पण होतं ते. तसं करू नका. का बरं सांगा? मी सांगेन तुम्हाला, मी शिकवेल 4 प्रश्नाचं उत्तर काय आलं. येणार आहेत का पुन्हा? सांगा ना पटकन. तुम्ही त्याला अख्खा सगळा वेळ देणार, त्याला सिरियसली घेणार, बाकी सगळं गेलं तुम्हाला बाकी विषयांकडे, बाकी टॉपिककडे लक्ष द्यायला वेळ नाही भेटणार ना. त्यामुळे आयोगाला फॉलो करू नका प्रश्नांच्या बाबतीमध्ये. हा प्रश्न कुठून आलाय आणि मला आता तो म्हणत नाही. तुम्ही फक्त अभ्यास करा, आयोगाला प्रेडिक्ट नका करू. काही पण येऊ शकतं, पेपर सरप्राईज आहे, अगोदरच बोललं नाही, कळलं ना? आणि कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा, किती मार्क्स आणायचे तुम्हाला. तुम्हाला आउट ऑफ नाही घ्यायचे, आणि तुम्ही किती जरी ठरवलं तरी तुम्ही घेऊ शकत नाही, कारण आयोग घेऊ. तुम्हाला आउट ऑफ मार्क. तर मग ते प्रश्नांच्या नादी लागू नका. जे आउट ऑफ फोकस आहे, आउट ऑफ सिलेबस आहे, ज्याचा सोर्स फक्त कोणाकडे असतो? आयोगाकडेच असतो. लक्षात घ्या. क्लिअर का? जे हातात आहे आपलं ते परफेक्ट करून घ्या, तुमचा रिझल्ट 100% क्लिअर. काही कोणाची डाऊट, शंका, क्वेरीज विचारू शकता, नाही तर मग आपण थांबणार आहोत. क्लिअर का? पुस्तकं वगैरे तुम्हाला बुक लिस्ट सांगितली असेल, नसेल 8वी 9वी 10वीचे बेसिक बुक्स, स्टेट बोर्डचे प्लस NCERTचे प्लस 11वी आणि 12वीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. आपलं पुस्तक आहे सायन्सचं, ठीक आहे? जनरल सायन्स पण आहे इंग्लिशमध्ये, आणि बाकी करंट पण थोडंसं बघा. करंट रिलेटेड पण प्रश्न येतात आपल्याला, ज्याचा संबंध डायरेक्टली इनडायरेक्टली सायन्सशी असतोच. लक्षात ठेवा. ठीक आहे? मग आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तिकडे कोपऱ्यात दिसते तुम्हाला, ते जॉईन करून घ्या. ठीक आहे? आणि त्याच्यावरून आपलं YouTube चॅनल आहे ते पण जॉईन करून घ्या. क्लिअर? सायन्स बाय अनिल कोलते असं YouTube चॅनल आहे.
आणि त्याच्यावर मी एक व्हिडिओ घेतलाय, त्याच्यावर मी काय घेत असतो ते पण सांगतो मी त्या चॅनलवर. त्याच्यावर घेत असतो मी PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिस, कळले का त्याच्यावर, आणि काही MCQs पण प्लस पेपरची स्ट्रॅटेजी, कळलं. जर पेपर झाला एखादा MPSCचा त्याचं अनालिसिस, आणि त्याच्यावर एक लेक्चर पण घेतले मी आता, कुठलं माहिती आहे का, आता रिसेंट मागच्या 2 आठवड्यात MPSC आता UPSC झाली आहे का, क्वेश्चन मार्क. तर बघून घ्या म्हणजे तुम्हाला ते सिलेबस कळून जाईल कशाचा, UPSCचा. कारण MPSCचा सिलेबस आणखी आलेला, तर UPSCचा सिलेबस सांगितला आहे, मेन्सचा कसा असतो नाही, ठीक आहे, कुठले कुठले विषय. चलो, सो थँक्यू व्हेरी मच. भेटूया आता पुढच्या वीकमध्ये, ठीक आहे.